पुढचा टॉपिक आहे कंडिशनल स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी बघायचं व्हॉट इज कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय? अशी स्टेटमेंट की ज्यामध्ये काहीतरी कंडिशन दिलेलं असतं त्याला आपण बोलतो कंडिशनल स्टेटमेंट. याचा अर्थ काय? कंडिशन दिलेलं आहे म्हणजे काय? एनी स्टेटमेंट विच इज इन द फॉर्म ऑफ इफ देन कंडिशन. इफ देन अशी कंडिशन ज्या स्टेटमेंटमध्ये असते त्याला आपण बोलतो कंडिशनल स्टेटमेंट. याचा अर्थ काय? जसं आपण मराठी भाषेमध्ये दोन वर्ड यूज करतो, जर तर. ओके, जर मी अभ्यास केला तर मला चांगले मार्क्स मिळतील. जर उद्या पाऊस आला तर मी बाहेर जाणार नाही. म्हणजेच काही पण इथे आपण कंडिशन देतो. जर अभ्यास केला तर मला मार्क्स मिळणार आहे, जर पाऊस आला तर मी बाहेर जाणार नाही. म्हणजे इथे आपण काय करतो? काही ते अट घालतो, काही ते कंडिशन देतोय. म्हणजे ही झाली कंडिशनल स्टेटमेंट. त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्समध्ये कंडिशनल स्टेटमेंट काय असणार आहे? ज्यावेळेस इफ आणि देन हे दोन वर्ड्स यूज केलेले असतात. इफ म्हणजे जर, देन म्हणजे तर हे जे दोन वर्ड्स असणारे जे स्टेटमेंट असतात त्याला आपण बोलतो कंडिशनल स्टेटमेंट. याचे एक्झाम्पल, कंडिशनल स्टेटमेंटचे एक्झाम्पल मेनली आपल्याला काय पाहिजे? कंडिशनल स्टेटमेंटमध्ये हे दोन वर्ड आले पाहिजे, इफ आणि देन. सपोज जर मी असं लिहिलं, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, जर एखादा नंबर 2 ने डिव्हिजिबल असेल तर देन इट इज अन इवन नंबर. करेक्ट? हे एक मॅथमॅटिक्सचं एक स्टेटमेंट आहे. एखादा नंबर दोन्ही डिव्हिजिबल असेल त्याला आपण इवन नंबर बोलतो. हेच आपण कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये कसं लिहिलं? इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 देन इट इज अन इवन नंबर. ओके, तर ही काय झाली? ही झाली कंडिशनल स्टेटमेंट. यामध्ये इफ सोबत जो हे स्टेटमेंटचा हा जो पार्ट असतो ना, इफ सोबतचा हा पार्ट, याला बोलतात अँटीसिडंट. अँटीसिडंट लक्षात ठेवा हा वर्ड, अँटीसिडंट. कधी कधी याला हायपोथेसिस पण बोलतात, हायपोथेसिस. ओके, और तर हा वर्ड तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेला नाही, बट लक्षात राहत असेल तर लक्षात राहू द्या. हा जो इफ सोबत जो पार्ट असतो स्टेटमेंटचा त्याला बोलतं अँटीसिडंट किंवा त्याला अजून बोलतं हायपोथेसिस. ओके, आणि त्यानंतर देन नंतरचा हा जो पार्ट असतो ना, हा याला बोलतो कॉन्सिक्वेंट. कॉन्सिक्वेंट. ओके, किंवा याला अजून दुसरा वर्ड आहे कन्क्लुजन. ठीक आहे, कन्क्लुजन हा झाला कॉन्सिक्वेंट किंवा कन्क्लुजन बोलता. म्हणजेच काय? इथे काहीतरी कंडिशन दिलेले आहे, आपण काहीतरी अज्युम केलं, काही अजम्पशन केलेलं आहे, तर म्हणून त्याला हायपोथेसिस बोलतो. आपण काहीतरी अज्युम केलेलं आहे आणि इथे त्याचं कन्क्लुजन काय असणार? जर हे झालं तर कन्क्लुजन काय असणार आहे? म्हणून हा जो सेकंड पार्ट असतो याला बोलतो कॉन्सिक्वेंट ऑर कन्क्लुजन. फर्स्ट पार्ट आहे याला बोलतो अँटीसिडंट ऑर हायपोथेसिस. ओके, एवढं लक्षात राहील. त्यानंतर जनरली आपण असं लिहितो इफ देन, म्हणजे इफ पी देन क्यू. या फॉर्ममध्ये आपण स्टेटमेंट रीड करू शकतो, इफ पी देन क्यू. तर असे जे स्टेटमेंट असतात याला आपण बोलतो कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंटचा अजून एक्झाम्पल, इफ अ क्लोज फिगर हॅज 3 साइड्स. जर एखाद्या क्लोज फिगरला 3 साइड्स असतील देन इट इज अ ट्रँगल, तर तो ट्रँगल असतो. बरोबर? इफ आणि देन हे दोन वर्ड आपण यूज केलेले आहे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये, म्हणून ही झाली कंडिशनल स्टेटमेंट. क्लिअर आहे? आता यानंतर कंडिशनल स्टेटमेंट नंतर नेक्स्ट आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचा जर आपण रिव्हर्स अर्थ लावला तर त्याला आपण बोलतो कॉन्व्हर्स. आता कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स म्हणजे काय? इथे आपण काय लिहिलं? पी इम्प्लाइज क्यू, किंवा जर पी असेल तर क्यू हा रिझल्ट असणार आहे. तर यामध्ये काय असतं? कॉन्व्हर्स म्हणजे उलटा. उलटा म्हणजेच काय? क्यू इम्प्लाइज पी. ओके, क्यू इम्प्लाइज पी हा असणार आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट. समजते? बट कॉन्व्हर्स ऑफ स्टेटमेंट हा नेहमीच ट्रू असेल असं नाही. ओके, आता कॉन्व्हर्स म्हणजे काय? एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे लक्षात ठेवा, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट, हायपोथेसिस आणि कन्क्लुजन. आता ही स्टेटमेंट आपण एक कंडिशनल स्टेटमेंट घेतलेली आहे. आता आपण काय करू? याचं कॉन्व्हर्स फाइंड करू. कॉन्व्हर्स म्हणजे काय? इफ अ नंबर इज इवन. आपण काय करतोय बघा, हा पी पार्ट आहे, हा क्यू पार्ट आहे. करेक्ट? पी इम्प्लाइज क्यू. आता काय असणार आहे? कॉन्व्हर्स म्हणजे काय असणार आहे? कॉन्व्हर्समध्ये आपण स्टेटमेंट रिव्हर्स करतो. म्हणजे क्यू जो आहे, क्यू इथे येणार आणि पी इथे येणार. क्यू इम्प्लाइज पी. याचाच अर्थ काय? इफ अ नंबर इज इवन देन, if a number is even then it is divisible by 2. then it is divisible by 2. ठीक आहे, तर ही झाली कॉन्व्हर्स स्टेटमेंट. या दिलेल्या स्टेटमेंटची ही झाली कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्समध्ये सुद्धा इफ देन, फक्त इथे काय होतं? हे पी आणि क्यू इंटरचेंज होतात. जर हे असेल तर हे. आता यामध्ये जर आपण अर्थ बघितला, इफ अ नंबर इज इवन देन इट इज डिव्हिजिबल बाय 2, हे स्टेटमेंट ट्रू आहे. सो ह्या केसमध्ये कॉन्व्हर्स ट्रू आला.
बट असं प्रत्येक केसमध्ये पॉसिबल नाही, प्रत्येक केसमध्ये कॉन्व्हर्स ट्रू असेल असं नाही. बऱ्याच केसेसमध्ये कॉन्व्हर्स स्टेटमेंट ही रॉंग येते किंवा फॉल्स येते. ओके, त्याचे एक्झाम्पल आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. स्टेटमेंट आपण घेऊ. इफ अ नंबर इज प्राईम देन इट इज इवन ऑर ऑड. ओके, एखादा प्राईम नंबर असेल तर तो नंबर इवन असेल किंवा ऑड असेल. हे स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. हे एक कंडिशनल स्टेटमेंट आहे, इफ आणि देन यूज केलेलं. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स फाइंड करायचा आहे. याचा कॉन्व्हर्स फाइंड करायचं म्हणजे आपण काय करतो, कॉन्व्हर्स फाइंड करताना आपण हा पार्ट आणि हा पार्ट आपल्याला इंटरचेंज करायचा आहे, बरोबर, रिव्हर्स करायचा आहे. पी इम्प्लाइज क्यू होतं तर आपण काय करणार, क्यू इम्प्लाइज पी या फॉर्ममध्ये हे स्टेटमेंट लिहिणार आहे. त्यामुळे स्टेटमेंट काय असणार आहे, इफ अ नंबर is even or odd, correct? If a number is even or odd, then it is a prime. This is true. हे सुद्धा ट्रू होतं, हे सुद्धा ट्रू आहे. आता कॉन्व्हर्स स्टेटमेंट काय आली बघा. इफ अ नंबर इज इवन, एखादा नंबर इवन और ऑड असेल देन इट इज अ प्राईम, तर तो प्राईम असणार आहे. असं पॉसिबल आहे का, नाही. कारण प्राईम एखादा नंबर इवन असेल और ऑड असेल तर तो नंबर प्राईम पण असू शकतो किंवा कंपोजिट पण असू शकतं. याचाच अर्थ काय, हे जे कॉन्व्हर्स स्टेटमेंट आहे हे कॉन्व्हर्स स्टेटमेंट फॉल्स आहे. सो थोडक्यात सांगायचं काय होतं की एखाद्या कंडिशनल स्टेटमेंटचा आपण जेव्हा कॉन्व्हर्स फाइंड करतो त्यावेळेस कॉन्व्हर्स फाइंड केल्यानंतर जी स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे ती ट्रू पण असू शकते और फॉल्स पण असू शकते. म्हणजे असं प्रत्येक केसमध्ये पॉसिबल नाही की कॉन्व्हर्स नेहमी ट्रू असणार आहे. काही काही केसेसमध्ये कॉन्व्हर्स ट्रू असतो, काही केसेसमध्ये कॉन्व्हर्स हा फॉल्स येणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय एवढं लक्षात ठेवायचं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे त्यामध्ये दोन वर्ड आले पाहिजे, इफ देन. मराठीमध्ये जर तर हे दोन शब्द आपण जसे यूज करतो त्या फॉर्ममध्ये या स्टेटमेंट असणार आहे, मॅथमॅटिकल स्टेटमेंट असणार आहे. इफ आणि देन, त्यामध्ये इफ नंतरचाच हा जो पार्ट असतो याला बोलतो अँटीसिडंट, हा जो पार्ट असतो याला बोलतो कॉन्सिक्वेंट. ओके, त्यानंतर ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्स फाइंड करतो, कॉन्व्हर्स फाइंड करताना आपण काय करतो, हे अँटीसिडंट आणि हा जो कॉन्सिक्वेंट असतो तर त्याचा जो त्याला आपण इंटरचेंज करतो. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू होतं तर आपण काय करणार, क्यू इम्प्लाइज पी. त्यामुळे हा पोर्शन इथे असणार आहे, हा पोर्शन इथे असणार आहे. त्यानंतर हा जो ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्स फाइंड करतो त्यावेळेस हा कॉन्व्हर्स प्रत्येक वेळेस ट्रू असेल असं नाही. हा कॉन्व्हर्स कधी ट्रू पण असू शकतो किंवा तो फॉल्स सुद्धा असू शकतो. आता आपल्याला 3 इम्पॉर्टंट टर्म्स इथे बघायचे आहे, पॉस्ट्युलेट्स, थेरम्स अँड प्रूफ्स. या 3 टर्म्स आपल्याला इथे शिकायचे आहे. प्रिव्हियस क्लासपर्यंत तुम्ही ज्यावेळेस अँगलच्या प्रॉपर्टी बघितल्या किंवा ट्रँगलच्या प्रॉपर्टी बघितल्या किंवा एखाद्या जॉमेट्रिक फिगरच्या प्रॉपर्टीज बघितल्या त्यावेळेस मोस्ट ऑफ दिस प्रॉपर्टीचा अभ्यास तुम्ही ॲक्टिव्हिटीजच्या फॉर्ममध्ये केलेला होता. म्हणजे तुम्हाला काही पेपर होल्डिंग मेथड सांगितलं तर त्याचा यूज करून तुम्ही या प्रॉपर्टीज शिकत होत्या. तर आत्ता आपल्याला असं ॲक्टिव्हिटीजपेक्षा आता आपण प्रेफर करणार आहोत की आपण काही थेरम्स, काही प्रूफ्स याचा यूज करून या प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बघायचं व्हॉट इज पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेट, थेरम हे काय असतं की काही स्टेटमेंट असतं, त्या स्टेटमेंटला आपण बोलतो पॉस्ट्युलेट, काही स्टेटमेंटला आपण बोलतो थेरम. ठीक आहे, जसं सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री, हा झाला एक थेरम. ओके, त्यानंतर अजून आपण बोलू शकतो की एव्हरी अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री, हा झाला एक थेरम. एक स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंट आपण बोलतो थेरम. त्याच पद्धतीने काही स्टेटमेंट असतात त्याला आपण बोलतो पॉस्ट्युलेट. आता पॉस्ट्युलेटचा अर्थ काय, पॉस्ट्युलेट म्हणजे असे काही स्टेटमेंट की जे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे. ओके, हे स्टेटमेंट जे असतात ते त्यासाठी आपल्याला कोणत्याही पद्धतीने हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची गरज नाही आहे. पॉस्ट्युलेट हे काही जॉमेट्रिक स्टेटमेंट असतात, जॉमेट्रीमध्ये असणारे स्टेटमेंट असतात विच आर सेल्फ एव्हिडंट. सेल्फ एव्हिडंट म्हणजे काय, सेल्फ एक्सप्लेनेटरी. आपण त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो की हे स्टेटमेंट ट्रूच असणार आहे विदाउट एनी प्रूफ, त्याला आपण बोलतो पॉस्ट्युलेट. आता हे मॅथमॅटिक्समधले पॉस्ट्युलेट आपण रिलेट करू शकतो आपल्या डेली लाईफमध्ये. डेली लाईफमध्ये आपण बऱ्याच गोष्टींना युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, बरोबर, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, यामध्ये कधी कोणता चेंज झालेला नाही किंवा कधी कोणता चेंज होणार नाही आहे. आपण ही स्टेटमेंट ॲज इट इज ट्रूथ म्हणून ॲक्सेप्ट केलेले आहे, आपण हे कधी प्रूव्ह सुद्धा केलेलं नाही. सो दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्समध्ये काही असे स्टेटमेंट असतात विच आर ॲक्सेप्टेड ॲज अ ट्रूथ विदाउट एनी प्रूफ, दोज आर कॉल्ड एज पॉस्ट्युलेट. ठीक आहे, समजलं. म्हणजे पॉस्ट्युलेट म्हणजे थोडक्यात काय, अशा काही स्टेटमेंट जे आपण कन्सिडर करतो की हां ह्या स्टेटमेंट ट्रूच असणार आहे, आपण त्याचं प्रूफ कधीच बघत नाही, त्याला आपण बोलतो पॉस्ट्युलेट. आता असे बरेचसे पॉस्ट्युलेट आहे, त्यामध्ये एक युक्लिड नावाचे एक मॅथमॅटिशियन आहे, त्यांच्या नावाने काही पॉस्ट्युलेट दिलेले आहे. त्यामधलं एक पॉस्ट्युलेट आपण इथे कन्सिडर करू ॲज अन एक्झाम्पल. सपोज एक पॉईंट आहे, ओके, या पॉईंटमधनं इनफायनाईट लाईन पास होता. आता जर तुम्ही या पॉईंटचा विचार केला, एक लाईन अशी पास होऊ शकते, एक लाईन अशी पास होऊ शकते, एक इथून पास होणार, एक इथून पास होणार, अशा खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहे.
या सगळ्या जर आपण पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या तर आपण बोलू शकतो की इन्फायनाईट लाईन्स पास थ्रू वन सिंगल पॉईंट. इन्फायनाईट लाईन्स पास थ्रू वन सिंगल पॉईंट. तर हे झालं एक युक्लिडचं पॉस्टुलेट. हे एक पॉस्टुलेट आहे. हे आपल्याला इथे दिसतंय की एका पॉईंटमध्ये खूप साऱ्या लाईन पास होत आहे आणि हे आपण कधी प्रूव्ह करत नाही. आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करण्याची गरज नाही. आपण याला ॲज इट इज ट्रूथ म्हणून ॲक्सेप्ट करतो, म्हणून याला बोलतात पॉस्टुलेट. ठीक आहे, समजलं पॉस्टुलेट म्हणजे काय. थोडक्यात असं लक्षात ठेवा, पॉस्टुलेट म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ. ती गोष्ट नेहमी सत्य असणार आहे, आपल्याला ते प्रूव्ह करण्याची कधीच गरज पडणार नाही. दॅट इज पॉस्टुलेट. नेक्स्ट इज थेरम. थेरम म्हणजे काय, अशा काही प्रॉपर्टीज विच आर प्रूव्हन लॉजिकली आर कॉल्ड ॲज थेरम. ओके, प्रॉपर्टीज विच आर प्रूव्हन लॉजिकली आर कॉल्ड ॲज थेरम. काही अशा प्रॉपर्टीज असतात की ज्या आपण लॉजिकली प्रूव्ह करतो, त्याला आपण बोलतो थेरम. फॉर एक्झाम्पल, ट्रँगलचे जे तिन्ही अँगल असतात याची सम असते 180 डिग्री. हा झाला एक थेरम. ओके, किंवा एक क्वाड्रिलॅटरलच्या चारही अँगलची सम असते 360 डिग्री. हा झाला एक थेरम. किंवा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात. हा झाला एक थेरम. अशा खूप ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रूव्ह करतो, लॉजिकली प्रूव्ह करतोय, त्याला आपण बोलतो थेरम. ठीक आहे. त्यानंतर प्रूफ म्हणजे काय, अ लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह थेरम. एखादा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट लिहितो त्याला आपण बोलतो प्रूफ. म्हणजे बघा, सपोज सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180 डिग्री. ही एक स्टेटमेंट झाली. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा एक थेरम आहे. ओके, हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण जे काही कन्स्ट्रक्शन करू खाली किंवा जे काही आपण कंडिशन्स त्यामध्ये डिराईव्ह करू, ते जे सगळं आपण लिहिणार असणार आहोत त्याला आपण बोलतो प्रूफ. त्यामुळे थेरम प्रूव्ह करताना नेहमी बघा असं असतं, इथे एक थेरम असतो, थेरमची इथे स्टेटमेंट दिलेली असते, त्यानंतर आपण इथे लिहितो गिवन आणि त्यानंतर टू प्रूव्ह. बरोबर, काय थेरम आहे तो काय थेरमची स्टेटमेंट असते. थेरमच्या स्टेटमेंटवरून आपण लिहितो की आपल्याकडे काय काय कंडिशन्स अवेलेबल आहे गिवनमध्ये. त्यानंतर आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते आपण इथे लिहितो आणि नंतर इथे आपण लिहितो प्रूफ. आता हे जे प्रूफ आहे इथे आपण काय लिहितो, हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी ह्या कंडिशनचा यूज करून आपण जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट इथे बनवणार आहोत, इथे जे काही आपण स्टेटमेंट्स लिहिणार आहोत त्याला आपण बोलतो प्रूफ. ठीक आहे, म्हणजे ही जी प्रोसिजर असते एखादा थेरम प्रूव्ह करण्याची त्याला आपण बोलतो प्रूफ. क्लिअर आहे. थेरम म्हणजे पॉस्टुलेट म्हणजे काय, थेरम म्हणजे काय, प्रूफ म्हणजे काय. पॉस्टुलेट म्हणजे अशा गोष्टी की ज्या ट्रूथच आहे, आपण त्या कधीच प्रूव्ह करत नाही, त्याला आपण बोलतो पॉस्टुलेट. थेरम म्हणजे अशा प्रॉपर्टी की आपण जे लॉजिकली प्रूव्ह करतो त्याला आपण बोलतो थेरम. आणि हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी जे काही लॉजिकल आर्ग्युमेंट आपण बनवतो त्याला आपण बोलतो प्रूफ. आता हे जे प्रूफ आहे याचे दोन टाईप आहे. ओके, म्हणजे एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी, एखादा स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी आपण दोन मेथड्स यूज करतो. एक असते डायरेक्ट मेथड आणि दुसरे असते इनडायरेक्ट मेथड, किंवा याला आपण बोलतो डायरेक्ट प्रूफ आणि सेकंडला बोलतो आपण इनडायरेक्ट प्रूफ. ठीक आहे, लक्षात राहील. प्रूफ दोन पद्धतीने आपण एखादा स्टेटमेंट किंवा एखादा थेरम प्रूव्ह करू शकतो. एक मेथड असते डायरेक्ट प्रूफची, दुसरी मेथड असते इनडायरेक्ट प्रूफची. आता डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय. डायरेक्ट प्रूफ, इनडायरेक्ट प्रूफ, यामध्ये डायरेक्ट प्रूफ आपण जनरली यूज करतो. इनडायरेक्ट प्रूफ आपण यूज केलेला आहे इन पार्ट 1 मॅथमॅटिक्स. ज्यावेळेस आपण इररॅशनल नंबर प्रूव्ह करत होतो, एखादा नंबर इररॅशनल आहे हे प्रूव्ह करत होतं, त्यावेळेस आपण ही मेथड यूज केलेली आहे इनडायरेक्ट प्रूफची. याला अजून बोलतात प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन. ओके, प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शनचा अर्थ काय असतो, विरोधाभास. तर सगळ्यात आधी आपण बघूया डायरेक्ट मेथड किंवा डायरेक्ट प्रूफ मेथड काय असते ते. तर याचं एक्झाम्पल आपण एक्झाम्पलच घेऊया. डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, सपोज एक स्टेटमेंट दिलेले आहे, इफ x + 4 इज इक्वल टू 10, देन इफ x + 4 इज इक्वल टू 10, देन x इज इक्वल टू 6. ओके, इफ देन या फॉर्ममध्ये कंडिशनल स्टेटमेंट दिलेले आहे. x + 4 इक्वल टू 10, तर x ची व्हॅल्यू 6 असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो गिवन आपण कसं लिहिणार आहे, गिवन प्रूफ लिहितो ना आपण. सो आपल्याला काय लिहावं लागणार आहे, गिवन देन टू प्रूव्ह आणि त्यानंतर असणार आहे प्रूफ. गिवनमध्ये आपण काय लिहितो, इफ नंतर ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे की जर x + 4 इक्वल टू 10 असेल तर, म्हणजे ही दिलेली कंडिशन आहे, त्यामुळे आपण गिवनमध्ये लिहिणार x + 4 इक्वल टू 10, म्हणजे अँटीसिडंट जो पार्ट असतो तो आपण गिवनमध्ये लिहिणार. देन x इक्वल टू 6. आपल्याला प्रूव्ह काय करायचं की ही कंडिशन असेल तर x इक्वल टू 6 आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे टू प्रूव्हमध्ये आपण काय लिहिणार, x इक्वल टू 6 कॉन्सिक्वंट. ओके, आता त्यानंतर असतो प्रूफ. प्रूफमध्ये काय, आता प्रूफ म्हणजे काय, आपल्याला असे काही लॉजिकल स्टेटमेंट किंवा लॉजिकल आर्ग्युमेंट लिहायचे की जेणेकरून आपण x इक्वल टू 6 हे प्रूव्ह करूया. सो x + 4 इज इक्वल टू 10,
तर आता आपण काय करू, सबट्रॅक्ट 4 फ्रॉम बोथ साइड्स. So x plus 4 minus 4 is equal to 10 minus 4. X equal to 10 minus 4 6 and therefore x equal to 6 proved. हे झालं याचं प्रूफ. आणि डायरेक्ट मेथड आहे, आपण काय केलं, ज्या कंडिशन्स दिल्या होत्या त्याचा यूज केला, त्यामध्ये काही मॅनिप्युलेशन केलं आणि त्यावरून x इक्वल टू 6 हे प्रूव्ह केलं. सो दिस इज डायरेक्ट प्रूफ मेथड. जनरली आपण हीच मेथड यूज करतो. म्हणजे जर सपोज सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री, त्यासाठी सुद्धा आपण डायरेक्ट प्रूफचा यूज करणार आहोत. किंवा मग ऑपोजिट अँगल, जे वर्टिकली ऑपोजिट अँगल इक्वल व्हॅल्यूचे असतात त्यासाठी सुद्धा आपण डायरेक्ट प्रूफचाच यूज करणार आहोत. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण डायरेक्ट प्रूफचा यूज करतो. इनडायरेक्ट प्रूफचा यूज कधी कधी होतो. त्याचं एक एक्झाम्पल घेऊ. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजेच काय, प्रूफ बाय कॉन्ट्रॅडिक्शन. आता याचं एक्झाम्पल जे आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये घेतला होता. लेट्स से क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह दॅट 2 plus √3 इज अन इरॅशनल नंबर. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 2 plus √3 हा इरॅशनल नंबर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता यामध्ये आपण यूज करणार सेकंड मेथड, इनडायरेक्ट प्रूफची मेथड. याला अजून बोलता मेथड प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन किंवा विरोधाभास. तर यामध्ये आपण काय करतो, बेसिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे 2 plus √3 इज अन इरॅशनल नंबर. आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं ना त्याचा उलटा कन्सिडर करायचं. उलटा कन्सिडर करायचं म्हणजे काय, आपल्याला प्रूव्ह करायचं हा इरॅशनल नंबर आहे. तर आपण काय अज्युम करू की हा इरॅशनल नंबर नाही आहे. इरॅशनल नंबर नाही आहे म्हणजेच काय, हा रॅशनल नंबर आहे. म्हणून फर्स्ट स्टेप कधी पण या सेकंड मेथडची फर्स्ट स्टेप काय असते, अजम्पशन. ओके, सो आपण इथे काय अज्युम करणार, लेट्स अज्युम 2 plus √3 इरॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणून आपण कन्सिडर करतो की हा इरॅशनल नंबर नाही आहे. इरॅशनल नंबर नाही आहे म्हणजेच काय, हा रॅशनल नंबर आहे. सो अज्युम 2 plus √3 इज अ रॅशनल नंबर. ठीक आहे. कॉन्ट्रॅडिक्शन, विरोधाभास आहे ना, जे प्रूव्ह करायचे त्याचं ऑपोजिट आपण कन्सिडर केलं म्हणून याला बोलता मेथड बाय कॉन्ट्रॅडिक्शन. ओके, किंवा इनडायरेक्ट प्रूफ. आपण अज्युम केलं, जे प्रूव्ह करायचं त्याचं उलटा आपण अज्युम केलं. त्यानंतर आपल्याला इथे काही अशा काही स्टेटमेंट्स लिहायचे आहे किंवा अशा काही कंडिशन डिराईव्ह करायच्या आहे की ज्याच्यावरून आपण प्रूव्ह करू शकतो की अच्छा आपण जे अजम केलेलं आहे हे अजम्पशन आपलं रॉंग आहे. आपले अजम्पशन रॉंग आहे म्हणजेच त्याचे ऑपोजिट अजम्पशन, याचे उलटी कंडिशन म्हणजेच इरॅशनल नंबर आहे किंवा रॅशनल नंबर नाही आहे, दॅट इज इरॅशनल नंबर, ही ऑटोमॅटिकली प्रूव्ह होणार आहे. हे कसं करणार, या केसमध्ये आपण काय अज्युम केलं, 2 plus √3 इज अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आहे आपल्याला माहिती आहे, आपण पार्ट 1 मध्ये बघितलं आहे. रॅशनल नंबर म्हणजे एनी नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ P upon Q वेअर Q इज नॉट इक्वल टू 0, याला आपण बोलतो रॅशनल नंबर. बरोबर. त्यामुळे आपण हा जर रॅशनल नंबर आहे तर 2 plus √3 इक्वल टू P upon Q लिहू शकतो. अँड देअरफॉर आपण काय करूया आता, √3 इज इक्वल टू P upon Q minus 2. ओके, नाव वी नो. आता एक्झॅक्टली आपल्याला इथे काय करायचं आहे माहिती का, आपल्याला अशा कंडिशन डिराईव्ह करायच्या की ज्याच्यावरून आपण हे प्रूव्ह करू शकतो की आपण जे अजम्पशन केले हे अजम्पशन रॉंग आहे. त्यामुळे आपण काय करतोय, √3 ह्या साईडला लिहिला आणि बाकीचे नंबर्स या साईडला पाठवले. लेफ्ट साईडला √3 आहे. वी नो √3 इज अन इरॅशनल नंबर. करेक्ट. रॅशनल इरॅशनल नंबर काय असतं ते आपण अगदी डिटेलमध्ये पार्ट 1 मॅथमॅटिक्समध्ये बघितलेलं आहे. √3 इज अन इरॅशनल नंबर. अँड आता बघा P upon Q minus 2. P upon Q आपण रेशो कन्सिडर केला, हा एक रॅशनल नंबर आहे. 2 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे म्हणजेच P upon Q minus 2 हा काय असणार, इज अ रॅशनल नंबर. इज अ रॅशनल नंबर. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण इक्वॅलिटी साईन कन्सिडर करतो, इक्वल टू साईन कन्सिडर करतो, याचा अर्थ असतो की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही साईड इक्वल असतात. इथं जर तुम्ही बघितलं, लेफ्ट हँड साईडला काय मिळतं, इरॅशनल नंबर, राईट हँड साईडला मिळतो रॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कॅन नॉट बी इक्वल टू रॅशनल नंबर म्हणजेच काय, इथे काहीतरी गडबड झालेली आहे. या लेफ्ट साईडला इरॅशनल नंबर मिळतो, राईट साईडला रॅशनल नंबर मिळतं. इथे काहीतरी गडबड आहे म्हणजेच इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजेच काय, आपण जे स्टेटमेंट अज्युम केलेलं आहे हे स्टेटमेंट रॉंग आहे. याचाच अर्थ काय, आपण असं लिहू शकतो, सिन्स इरॅशनल नंबर कॅन नॉट बी इक्वल टू रॅशनल नंबर देअरफॉर आवर अजम्पशन इज रॉंग. अजम्पशन रॉंग का आहे, कारण हे आपण डिराईव्ह केलं याच्यावरनं, हे याच्यावरनं डिराईव्ह केलं. हे कंडिशन कुठून आली, जे आपण अजम्पशन केलं त्यावरून हे सगळं इन्फॉर्मेशन आली आहे. याचाच अर्थ काय, जर इथे हे कॉन्ट्रॅडिक्ट होतं याचाच अर्थ आपण जे अज्युम केलं
हे आपलं अजम्पशन रॉंग असणार आहे, म्हणजेच आवर अजम्पशन इज रॉंग. आपण अज्युम काय केलं होतं, 2 + √3 इज अ रॅशनल नंबर. सो 2 + √3 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 + √3 is not rational number, therefore 2 + √3 is an irrational number. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. 2 + √3 is an irrational number, hence proved. तर समजलं. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, डायरेक्ट प्रूफच्या उलटा. इनडायरेक्ट प्रूफमध्ये आपण काय करतो, पहिली लाईन असणार आहे की आपलं अजम्पशन काय असणार आहे, जी स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायची त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट आपल्याला अज्युम करायची. अशा कंडिशन डिराईव्ह करायच्या की आपण जे अज्युम केलेलं आहे ते रॉंग असणार आहे, ते आपल्याला प्रूव्ह करायचं. ते रॉंग आलं म्हणजेच त्याचे ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू असणार आहे, म्हणून याला बोलता मेथड बाय कॉन्ट्रडिक्शन. तर अशा प्रूफच्या 2 पद्धती आहे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण डायरेक्ट प्रूफच यूज करतो. प्रॅक्टिस सेट 1.3 छोटासा प्रॅक्टिस सेट आहे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. आपल्याला काही स्टेटमेंट दिलेलं आहे, हे स्टेटमेंट आपल्याला इफ देन या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो थोडक्यात आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. इफ देन म्हणजे जर ही कंडिशन असेल तर ही कंडिशन असणार आहे, जर तर. ओके. फर्स्ट, द ऑपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलोग्रामचे जे ऑपोजिट अँगल्स आहे कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला इफ देन स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सो इफ आणि देन. तर आता इथे काय सांगितलं आपल्याला, ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे पॅरलोग्रामचे ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजेच काय, पॅरलोग्राम हा कसला टाईप आहे, पॅरलोग्राम हा क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे, बरोबर. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा पॅरलोग्राम असेल तर त्याचे ऑपोजिट अँगल इक्वल असणार आहे, ऑपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजेच काय, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन द ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. समजलं. सिंपल आहे. फक्त दिलेला स्टेटमेंट आपल्याला इफ देनचा यूज करून एक्सप्रेस करायचा आहे. सेकंड, अगेन यासाठी सुद्धा इफ आणि देन हे 2 वर्ड्स येणार आहे. सेकंड स्टेटमेंट, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. रेक्टँगलचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. अगेन आपण रेक्टँगल आहे, रेक्टँगल हा सुद्धा काय झाला, रेक्टँगल हा क्वाड्रिलॅटरचा टाईप आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन तर काय होणार आहे त्या केसमध्ये, डायगोनल्स, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. थर्ड, in an isosceles triangle, the segment joining vertex and midpoint of the base is perpendicular to the base. Okay. Isosceles triangle मध्ये vertex आणि midpoint बेसच्या मिडपॉइंटला जॉईन करणारी जी लाईन असते ती बेसला परपेंडिक्युलर असते. याला आपल्याला इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कशाची प्रॉपर्टी दिलेली आहे, आयसोसेलेस ट्रायंगलची, बरोबर. त्यामुळे आपण काय लिहिणार, जसं या ठिकाणी बघा पॅरलोग्राम रेक्टँगलची प्रॉपर्टी, त्यामुळे आपण इथे क्वाड्रिलॅटरल वर्ड मेन्शन केला आणि त्यानंतर देनमध्ये त्याची प्रॉपर्टी मेन्शन केलेली. इथे काय, इथे ट्रायंगल आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, if a triangle is an isosceles triangle then in an isosceles triangle the segment, हे पूर्ण जे असणार आहे स्टेटमेंट हे येणार आहे देनच्या पुढे, म्हणजे ही प्रॉपर्टी इथे असणार आहे. सो देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. पूर्ण स्टेटमेंट इथपासून इथपर्यंत टू दी बेस पर्यंत. सिंपल क्वेश्चन होता. इफ आणि देन अर्थ समजून घ्या, कशाची प्रॉपर्टी दिलेली आहे, ज्याची प्रॉपर्टी दिलेली असेल तर इफ पार्टमध्ये येणार आहे, जी प्रॉपर्टी असणार ती देन पार्टमध्ये येणार आहे. जनरली अशा फॉर्ममध्ये तुम्ही या टाईपच्या क्वेश्चनचे आन्सर लक्षात ठेवू शकता, इफ देन जर तर. सेकंड क्वेश्चन, राईट कॉन्व्हर्सेस ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचे आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स लिहायचं आहे, म्हणजेच काय, सपोज स्टेटमेंटमध्ये पी इम्प्लाइज क्यू असेल तर
आपण काय लिहितो, ज्यावेळेस कॉन्व्हर्स लिहितो त्यावेळेस आपण लिहितो क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे इफ आणि देन अशी जर स्टेटमेंट असेल तर आपण काय करतो, ज्यावेळेस त्याचं कॉन्व्हर्स लिहितो त्यावेळेस आपण हे जे दोन स्टेटमेंट आहे ह्या दोन स्टेटमेंट इंटरचेंज करतो, त्याला आपण बोलतो कॉन्व्हर्स. फर्स्ट, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. काय स्टेटमेंट आहे की दोन पॅरलल लाईन ओके आणि त्याची ट्रान्सव्हर्सल यामुळे फॉर्म होणारे जे अल्टरनेट अँगल आहे हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतं, ही कंडिशन दिलेली आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इम्पॉर्टंट काय की पॅरलल लाईन आणि कॉन्ग्रुएंट. म्हणजे पॅरलल लाईन असतील, पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल कट करेल त्यावेळेस फॉर्म होणारे अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर आपल्याला याचं रिव्हर्स लिहायचं आहे, त्यामुळे आपण असं लिहिणार पॅरललवरून आपण कॉन्ग्रुएंट ही कंडिशन डिराईव्ह केली आहे. तर आपण आता काय करणार, कॉन्ग्रुएन्सीशी रिलेटेड जी कंडिशन असणार ती इफमध्ये येणार नाही, त्यावरून आपण कन्क्लूड करणार की दिलेल्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. त्यामुळे आपण असं लिहिणार इफ द अल्टरनेट अँगल्स formed by two lines and their transversal if alternate angles formed by two lines and their transversals are congruent, then those lines are parallel. Then those lines are parallel lines. Okay. Second, if a pair of interior angles made by transversal of two lines are supplementary, then lines are parallel. काय सांगितलंय की इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असेल, a pair of interior angles made by transversal of two lines are supplementary, देन लाईन्स आर पॅरलल. जर इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असेल, जे समवनिटी असेल तर त्या लाईन्स पॅरलल असणार आहे. म्हणजेच इथे काय सांगितले, सप्लिमेंटरी या कंडिशनवरनं आपण इथे कन्क्लूड केलं की लाईन्स पॅरलल असणार आहे. तर आता आपल्याला याचं रिव्हर्स लिहायचं, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, पॅरलल लाईन ही कंडिशन यूज करून आपल्याला हे लिहावं लागेल की दिलेले जे अँगल्स असतात ते सप्लिमेंटरी असणार आहे. ओके. त्यामुळे आपण असं लिहिणार इफ टू पॅरलल लाईन्स are if two parallel lines are intersected by transversal, if two parallel lines are intersected by transversal, then pair of the interior angles formed is supplementary. सप्लिमेंटरी टू पॅरलल, इथे काय केलं आपण, पॅरलल टू सप्लिमेंटरी कंडिशन डिराईव्ह केली. थर्ड, स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या, त्यानंतर स्टेटमेंट तुम्हाला थोडीफार आपल्या भाषेमध्ये लिहावे लागणार आहे. म्हणजे अगदी एक्झॅक्टली आपण जसं बोलतो ह्या दोन स्टेटमेंट एक्सचेंज होतील, याचा अर्थ असा नाही की ॲज इट इज त्या तिथे तुम्हाला इंटरचेंज करायचे आहे. त्याचा थोडा अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर ते आपल्या भाषेमध्ये त्या स्टेटमेंट लिहा. थर्ड, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय सांगितलंय की रेक्टँगलचे जे डायगोनल आहे या डायगोनल कॉन्ग्रुएंट असणार आहे. ओके. रेक्टँगलचे डायगोनल कॉन्ग्रुएंट असणार आहे. तर आपल्याला यावरनं ही कंडिशन आपल्याला डिराईव्ह करायची. म्हणजेच काय आपण असं लिहू शकतो, इफ द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, रेक्टँगल म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे, त्यामुळे आपण असं लिहिणार इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, then it is a rectangle. Then it is a rectangle. Okay. Diagonal म्हणजे इथे काय सांगितलं, डायगोनल ऑफ रेक्टँगल यावरून कॉन्ग्रुएंट ही प्रॉपर्टी डिराईव्ह केली आपण. इथे काय करणार आहोत, कॉन्ग्रुएन्सीवरनं आपण तो रेक्टँगल आहे हे प्रूव्ह करणार आहोत. म्हणून इथे लिहिलं आहे इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ रेक्टँगल. प्रॉब्लेम सेट 1. फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. काही क्वेश्चन्स दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी मिड पॉईंट डज अ लाईन सेगमेंट हॅव.
हाऊ मेनी मिड पॉईंट्स डज अ सेगमेंट हॅव. एखादं लाईन सेगमेंटला किती मिड पॉईंट असतात हा क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की कोणताही लाईन सेगमेंट जरी असेल, लाईन सेगमेंटला नेहमी एकच मिड पॉईंट असणार आहे, बरोबर. एक्झॅक्टली एकच पॉईंट असं असेल की जो ह्या ए पासून आणि बी पासून सेम डिस्टन्सवरती असणार आहे. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ओनली 1. हाऊ मेनी मिड पॉईंट डज अ लाईन सेगमेंट हॅव. एकदम ऑब्वियस क्वेश्चन आहे. कोणत्याही लाईन सेगमेंटला नेहमी एकच मिड पॉईंट असणार आहे, कारण जर टोटल हा 8 सेंटीमीटर एवढी लेंथ असेल तर याचं मिड पॉईंट असणार आहे 4 सेंटीमीटर एवढा डिस्टन्सवरती फ्रॉम ए अँड फ्रॉम बी ऑल्सो. त्यामुळे 4 सेंटीमीटर डिस्टन्स इकडून 4 सेंटीमीटर डिस्टन्स या साईडनी, तर हा असा एकच पॉईंट असणार आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन ए, ओनली 1. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन. 2 डिफरंट लाईन्स आहेत, 2 डिस्टिंक्ट लाईन्स आहेत. या 2 लाईन ज्यावेळेस इंटरसेक्ट करतात तर ह्या इंटरसेक्ट करत असताना किती पॉईंट असणार आहे या ठिकाणी इंटरसेक्शनला. इंटरसेक्शन 2 लाईन नेहमी एका सिंगल पॉईंटमधनं पास होतं, म्हणजे सिंगल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो. त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 1. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन. सो ओनली 1 पॉईंट, एकाच पॉईंटमध्ये ते पास होणार आहे. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन सी. नाव थर्ड, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉईंट्स. 3 डिस्टिंक्ट पॉईंटमधनं किती लाईन पास होणार आहे ते आपल्याला इथे विचारलं आहे. आता यामध्ये ज्यावेळेस आपण 3 डिस्टिंक्ट पॉईंट कन्सिडर करतो त्यामध्ये आपल्याला 2 केसेस कन्सिडर करावं लागणार आहे. फर्स्ट केस, सपोज दिलेले जे 3 पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहे, म्हणजे ते एका लाईनमध्ये लाय करतात. सेकंड केस, दिलेले जे 3 पॉईंट्स आहेत ते नॉन कोलिनियर आहे, म्हणजे ते एका लाईनमध्ये लाय करत नाही. ज्यावेळेस 3 पॉईंट लाईनमध्ये लाय करतात, लेट्स से या पद्धतीने असतील किंवा या पद्धतीने असेल किंवा असे काही असेल, फक्त एका लाईनमध्ये ते लाय करताय. ज्यावेळेस 3 पॉईंट लेट्स से ए बी सी हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये लाय करताय, कोलिनियर आहे, त्यावेळेस त्यामधून पास किती लाईन होणार आहे? एकच लाईन पास होणार आहे, म्हणजे ओनली 1. ओके. सेकंड केस, हे पॉईंट जे आहे 3 डिस्टिंक्ट पॉईंट जे आहे नॉन कोलिनियर आहे. नॉन कोलिनियर म्हणजे एक पॉईंट इथे असेल, लेट्स से दुसरा पॉईंट इथे असेल, तिसरा पॉईंट इथे कुठे असणार आहे, एका लाईनमध्ये नाही आहे. आता यामधून किती लाईन्स पास होणार आहे? पॉईंट ए आणि सी मधून एक लाईन पास होईल, बरोबर. त्यानंतर ए आणि बी मधून एक लाईन पास होईल, त्यानंतर बी आणि सी याच्यामधून सुद्धा एक लाईन पास होणार आहे. तर अशा किती लाईन पास होत आहे? 3 लाईन पास होत आहे. त्यामुळे आन्सर असणार आहे 1 और 3, ऑप्शन सी. कोलिनियर असेल तर एक लाईन पास होणार आहे आणि कोलिनियर नसेल तर 3 लाईन त्यामधून पास होणार आहे. ओके. So 1 or 3 lines are determined by 3 distinct points. Next question, find distance between point A and B if coordinates of A and B are -2 and 5 respectively. आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट्स. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करतो त्यावेळेस आपण त्याच्या कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करतो. डिस्टन्स नेहमी नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे, त्यामुळे आपण मोठ्या कोऑर्डिनेटमधनं लहान कोऑर्डिनेट मायनस करतो. इथे कोणते काय काय कोऑर्डिनेट्स आहे? ए चा कोऑर्डिनेट आहे -2, बी चा कोऑर्डिनेट आहे 5 इज ग्रेटर दॅन -2. त्यामुळे आपण जेव्हा सबट्रॅक्शन करू त्यावेळेस आपण इथे मायनस काय करणार आहोत? 5 मायनस -2 म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ए. 5 मायनस -2 दॅट इज इक्वल टू 5 + 2 अँड हेच 7. त्यामुळे ए आणि बी मधलं डिस्टन्स किती असणार आहे? ऑप्शन सी, दॅट इज 7. सिम्पल सबट्रॅक्शन. इफ पी क्यू आर, फिफ्थ क्वेश्चन, पी डॅश क्यू डॅश आर, याचा अर्थ काय की क्यू हा पी आणि आरच्या मध्ये आहे. ओके. डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 2, डिस्टन्स पी क्यू, पी आणि क्यू या 2 पॉईंटमधला डिस्टन्स आहे 2, पी आणि आर या 2 पॉईंटमधला डिस्टन्स आहे 10. तर आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. फाईन. पी क्यू आर याचा अर्थ काय? इथे पॉईंट पी असेल, इथे आर असणार आहे, इथे कुठेतरी क्यू असणार आहे. गिवन डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज 2. हे डिस्टन्स किती आहे? 2. पी अँड आर हे डिस्टन्स आहे 10. द डिस्टन्स इज 10. आपल्याला फाइंड काय करायचं? क्यू आर, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला किती आहे ते फाइंड करायचं आहे. फिगरवरूनच लगेच लक्षात येईल क्यू आर किती असणार आहे. डिस्टन्स क्यू आर हे डिस्टन्स किती असणार आहे? टोटलमधून ज्यावेळेस आपण हे मायनस करू त्यावेळेस आपल्याला हे डिस्टन्स मिळणार आहे. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर इज dpr मायनस dpq, म्हणजेच 10 - 2 दॅट इज इक्वल टू 8. ऑप्शन बी. सेकंड क्वेश्चन,
On a number line, coordinates of P, Q, R are 3, -5 and 6 respectively. नंबर लाईन वरती P, Q, R या 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहे. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर आपल्याला काही स्टेटमेंट दिले आहे, तर आपल्याला ह्या स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. स्टेटमेंट कोणत्या फॉर्ममध्ये? स्टेटमेंट म्हणजे 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स आहे आणि त्याचे काही रिलेशन आपल्याला इथे दिलेले आहे. तर आपल्याला हे चेक करायचं की यामधले कोणत्या स्टेटमेंट ट्रू असणार आहे, कोणत्या स्टेटमेंट फॉल्स असणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करूया, आपण नंबर लाईन ड्रॉ करूया. 3, -5 and 6 हे 3 पॉईंट्स आहे. 3, -5 and 6. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6. पॉइंट P is 3. त्यानंतर Q -5 and 6 is पॉइंट R. हे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहे आणि त्यानंतर हे रिलेशन आपल्याला चेक करायचं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपण हे जे डिस्टन्सेस आहे हे सगळे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करून ठेवू आणि त्याचा यूज करून आपण एक एक रिलेशन व्हेरीफाय करूया. सो सगळ्यात आधी आपण काय काय फाइंड करूया बघा. PQ, त्यानंतर QR, त्यानंतर PR. RP म्हणजेच PR असणार आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड R म्हणजेच काय, डिस्टन्स बिटवीन पॉईंट R अँड P. त्यामुळे ही व्हॅल्यू तर सारखीच असणार आहे. त्यानंतर RQ म्हणजेच QR असणार आहे. तर बेसिकली आपल्याला PQ, QR आणि PR हे 3 डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे आहे. सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P is 3, coordinate of point Q is -5, coordinate of point R is 6. This is given. आता सगळ्यात आधी आपण फाइंड करू डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स P अँड Q. हे फाइंड करूया. कोऑर्डिनेट ऑफ P is equal to 3, coordinate of Q is equal to -5. यामध्ये 3 हा -5 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉइंट P अँड Q यामध्ये आपण काय करूया, 3 -5. मोठ्या नंबरमधनं आपण लहान नंबर मायनस करतो. सो 3 + 5 दॅट इज इक्वल टू 8. त्यामुळे PQ हे डिस्टन्स झालं 8. नेक्स्ट डिस्टन्स बिटवीन पॉइंट Q अँड R. Again, coordinate of point Q -5, coordinate of point R is equal to 6. त्यानंतर 6 is greater than -5. त्यामुळे ज्यावेळेस आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करू त्यावेळेस आपण 6 - -5, 6 + 5 11. त्यामुळे हे डिस्टन्स किती आलं, 11. आणि थर्ड PR. अगेन सेम, coordinate of point P is 3, coordinate of point R is 6. त्यानंतर 6 is greater than 3 and therefore distance असणार आहे 6 - 3, 3. P आणि R मधला डिस्टन्स मिळाला 3. आपण ह्या व्हॅल्यूज इथे लिहूया. PQ 8, QR 11 आणि PR आहे 3. आता याचा यूज करून आपण एक एक जे कंडिशन्स किंवा जे रिलेशन दिले ते रिलेशन व्हेरीफाय करूया. फर्स्टसाठी LHS PQ + QR 8 + 11 that is equal to 19. Right hand side PR. So distance आहे 3. 19 not equal to 3. याचा अर्थ काय, LHS नॉट इक्वल टू RHS. दोन्ही साईड सारखा नाही म्हणजे हे इक्वॅलिटी व्हॅलिड नाही आहे. याचाच अर्थ काय, गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. सेकंड,
LHS दिला आहे PR डिस्टन्स बिटवीन पॉईंट P अँड R प्लस डिस्टन्स बिटवीन पॉईंट R अँड Q. P आणि R मध्ये डिस्टन्स आहे 3. R आणि Q म्हणजेच Q आणि R यामध्ये असणार डिस्टन्स, सो ते असणार 11, 14. RHS PQ मध्ये डिस्टन्स आहे 8, 14 नॉट इक्वल टू 8. LHS not equal to RHS. So this implies given statement is again false. Third, LHS RP plus distance between point P and Q. RP मध्ये असणारा डिस्टन्स, दोन पॉईंट मधला डिस्टन्स म्हणजे PR डिस्टन्स PR, सो हे असणार आहे 3, PQ 8, that is equal to 11. RHS distance between R and Q, so R आणि Q म्हणजेच Q and R, that is equal to 11. LHS equal to RHS, so this implies this relation is true. त्यामुळे ही जी थर्ड स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट ट्रू असणार आहे. लास्ट PQ minus distance between point P and R. PQ 8, PR 3, 5. RHS Q आणि R या दोन पॉईंट मध्ये असणारा डिस्टन्स, सो दॅट इज इक्वल टू 11. LHS not equal to RHS because 5 not equal to 11 and therefore given statement is false. त्यामुळे ही सुद्धा असणार आहे फॉल्स. थोडक्यात एकच स्टेटमेंट ते करेक्ट आहे, थर्ड वन, PR प्लस PQ इक्वल टू RQ. ओके, इवन तुम्ही हे जे डिस्टन्सेस फाइंड केले ना 8, 3 अँड 11, यामध्येच लगेच रिलेशन बघू शकता. 8 प्लस 3 11 असणार आहे, म्हणजेच काय या दोघांची सम याच्या एवढी आहे, बरोबर. 8 प्लस 3 इज इक्वल टू 11, म्हणजे डिस्टन्स PR म्हणजे डिस्टन्स RP प्लस डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स QR. थर्ड स्टेटमेंट ट्रू आहे. थर्ड क्वेश्चन, coordinates of some pairs of points are given below, hence find distance between each pair. तर असे काही आपल्याला पेअर्स दिलेले आहेत, त्यामध्ये दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये डिस्टन्स फाइंड करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. डिस्टन्स फाइंड करायचं आहे, कोऑर्डिनेट्स दिलेले आहे, सो थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या नंबरमध्ये लहान नंबर मायनस करायचा आहे. जसं या केसमध्ये 6 - 3 3 आन्सर असणार आहे. 3 हे दोन पॉईंटमधला डिस्टन्स असणार आहे. या केसमध्ये -9 -1 आहे, सो -1 - -9 म्हणजे -1 + 9 8 हे डिस्टन्स असणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. सो कोऑर्डिनेट, आता इथे त्यांनी पॉईंट मेन्शन नाही केले, त्यामुळे आपण असं लिहू, कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट इज इक्वल टू 3, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज इक्वल टू 6. मोठा नंबर कोणता आहे, 6 ग्रेटर दॅन 3, अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करायचा, सो दॅट इज इक्वल टू 3. ओके, याच पद्धतीने बाकी सुद्धा आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. सेकंडसाठी कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट -9, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट -1. कोणता नंबर मोठा आहे, -1 आणि -9 मध्ये -1 मोठा आहे, त्यामुळे डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट्स इज इक्वल टू -1 - -9, -1 + 9 8. थर्ड, -4 and 5. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट -4, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट 5. यामध्ये मोठा नंबर आहे 5, सो -4 लेस दॅन 5. डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉइंट्स, मोठ्या नंबरमधून आपण लहान नंबर मायनस करणार, 5 + 4 दॅट इज इक्वल टू 9. दिस इज 9. नेक्स्ट 0 and -2. 0 and -2, सो कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट इज 0, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज -2. यामध्ये मोठा नंबर कोणता आहे, 0 इज ग्रेटर दॅन -2. त्यामुळे डिस्टन्स ज्यावेळेस आपण फाइंड करू
त्यावर सबट्रॅक्शन 0 मायनस मायनस 2, 0 प्लस 2 2. नेक्स्ट आता इथे पॉईंट जे आहे ते आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिलेले आहे. एक्सच्या फॉर्ममध्ये पॉईंट्स दिले आहे. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट एक्स प्लस 3, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट एक्स मायनस 3. आता यामध्ये मोठा नंबर कोणता असणार? एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. बट जर तुम्ही इथे बघितला एक्स प्लस 3 आहे, दुसरा नंबर आहे एक्स मायनस 3 आहे. म्हणजे दिलेल्या नंबरमध्ये 3 ॲड केले, दिलेल्या नंबरमध्ये 3 मायनस केले. त्यामुळे ऑब्व्हियसली कोणता नंबर मोठा असणार आहे? एक्स प्लस 3 ग्रेटर दॅन एक्स मायनस 3. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू एक्स प्लस 3 मायनस एक्स मायनस 3, एक्स प्लस 3 मायनस एक्स प्लस 3, 3 प्लस 3 6. त्यामुळे याचा आन्सर आहे 6. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट मायनस 25, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट मायनस 47. मायनस 25 आणि मायनस 47 यामध्ये मोठा आहे मायनस 25. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन दिस 2 पॉईंट्स इज इक्वल टू मायनस 25. यामधून आपण मायनस करू मायनस 47, मायनस 25 प्लस 47. तर ज्यावेळेस आपण ही सबट्रॅक्शन करू, ही सबट्रॅक्शन येणार आहे 22. त्यामुळे हे डिस्टन्स आहे 22. नेक्स्ट 80 अँड मायनस 85. कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट 80, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट मायनस 85. 80 आणि मायनस 85 यामध्ये 80 इज ग्रेटर दॅन मायनस 85. त्यामुळे डिस्टन्स असणार आहे 80 मायनस मायनस 85. 80 प्लस 85 ही सम असणार आहे 165. 165. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट P ऑन अ नंबर लाईन इज 7. नंबर लाईनवरती पॉईंट Pचा कोऑर्डिनेट दिलेला आहे -7. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन अ नंबर लाईन विच आर ॲट डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉईंट P. या पॉईंट P पासून 8 युनिट ह्या डिस्टन्सवरती जो पॉईंट असणार त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. आता त्यांनी 8 युनिट राईटला आहे का लेफ्टला हे काही दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला दोन्ही केस कन्सिडर करावे लागतील. म्हणजे पॉईंट P इथे असेल तर या पॉईंट P पासून राईट साईडला 8 युनिट एवढ्या डिस्टन्सवरती जो पॉईंट असणार त्याचे कोऑर्डिनेट्स, त्याच पद्धतीने लेफ्ट साईडला 8 युनिट या डिस्टन्सवरती जो पॉईंट असणार त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो सॉल्युशन, कोऑर्डिनेट ऑफ P इज -7. ओके. सो आपण काय करू, इथे P हा पॉईंट दाखवूया. पॉईंट P दिस इज -7. आपल्याला काय सांगितलं की याच्यापासून 8 युनिट डिस्टन्स वरती असणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. सो लेट्स से इथे हा पॉईंट आहे A आणि हा पॉईंट आहे B. हे डिस्टन्स आहे 8 युनिट्स आणि हे डिस्टन्स आहे 8 युनिट्स टू द राईट टू द लेफ्ट. So let's assume point A at distance 8 units to the right and point B at distance 8 units to left ऑफ P. ओके. सिंपल आहे. आता आपल्याला A आणि B चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहे. -7 आहे, 8 युनिट राईटला आहे. 8 युनिट राईटला म्हणजे किती असणार आहे? जसं बघा इथे -7 असणार आहे. त्यानंतर इथे 1 2 3 4 5 6 7 8. आता हा A पॉईंट कोणता असणार आहे? -7 -6 -5 -4 -3 -2 -1 0 1. म्हणजे A चा कोऑर्डिनेट असणार आहे 1. त्याच पद्धतीने ह्या साईडला 7 युनिट 1 2 8 युनिट 1 2 3 4 5 6 7 8. -7 -8 -9 -10 11 12 13 14 15. म्हणजे हा पॉईंट असणार -15. किंवा सिम्पली असं कॅल्क्युलेट न करता -7 त्याच्या राईट साईडला 8 युनिट म्हणजे किती असणार आहे? -7 + 8. सो ते असणार आहे 1.
7च्या लेफ्ट साईडला 8 युनिट म्हणजे -8 -15 हे आन्सर असणार. तर फक्त ते आपल्याला इथे सिस्टमॅटिक वेने लिहायचं आहे. सो आपण काय करूया, याचे कोऑर्डिनेटसुद्धा अज्यूम करूया. लेट कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज, कोऑर्डिनेट आपण अज्यूम करूया x आणि पॉइंट बीचा कोऑर्डिनेट अज्यूम करू y अँड ऑफ पॉइंट बी इज y. ओके. आता ज्यावेळेस आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे, राईट साईड कन्सिडर करू. तर आपल्याकडे दोन कोऑर्डिनेट्स आहे -7 आणि x. x -7च्या ह्या साईडला आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे, म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू -7 पेक्षा मोठी असणार आहे. बरोबर. कारण बघा, जसं जसं आपण ह्या साईडला जातो इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स येत आहेत. एक्स जो आहे, एक्स या साईडला पॉझिटिव्ह साईडला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू -7 पेक्षा मोठी असणार आहे. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड ए, पी आणि ए यामध्ये असणार डिस्टन्स काय असणार आहे, एक्स -7 एक्स + 7. बट हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 8. देअरफॉर 8 - 7 इज इक्वल टू एक्स. दिस इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आली 1. याच पद्धतीने आपण बी पॉईंटच्या कोऑर्डिनेट कन्सिडर केलेले आहे वाय. सो वाय आणि -7च्या लेफ्ट साईडला वाय आहे, म्हणजे हा वाय जो आहे हा मोर निगेटिव्ह असणार आहे. थोडक्यात या साईडला जसं जसं आपण जाईल तसं तसं निगेटिव्हिटी वाढते. वाय जो आहे हा मोर निगेटिव्ह असणार आहे, म्हणजेच काय -7 इज ग्रेटर दॅन वाय. ओके. अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड बी -7 - वाय. मोठ्या कोऑर्डिनेटमध्ये लहान कोऑर्डिनेट मायनस केलं. हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 8 युनिट. सो 8 इक्वल टू -7 - वाय. 8 + 7 इज इक्वल टू -y. दिस इम्प्लाइज y इज इक्वल टू -15. एक्सची व्हॅल्यू 1 आली, वायची व्हॅल्यू -15. अँड देअरफॉर फायनल आन्सर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A is x1 and B is y, that is -15. आणि एंडला आपण क्वेश्चन ज्या फॉर्ममध्ये विचारलं त्या फॉर्ममध्ये आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑन नंबर लाइन at a distance of 8 units from point P is 1 and -15. Question number 5. Answer the following questions. First, if A dash B dash C, म्हणजे B हा A आणि C च्या मध्ये आहे, and distance between point A and C is 17, distance between point B and C is 6.5, then find distance between point A and B. त्याच पद्धतीने सेकंड क्वेश्चन सुद्धा PQR या 3 पॉईंटच्या फॉर्ममध्ये विचारलेला आहे. गिवन A dash B dash C, याचाच अर्थ काय, इथे पॉईंट A असेल, इथे पॉईंट C असेल आणि B पॉईंट जो आहे, B पॉईंट समवेअर इथे कुठे असणार आहे. ओके. अजून काय कंडिशन दिलेलं आहे, डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड C इज 17. डिस्टन्स बिटवीन पॉईंट B अँड C इज 6.5. आता A आणि C हे डिस्टन्स आहे 17, BC हे डिस्टन्स आहे 6.5. आपल्याला विचारलं AB डिस्टन्स, तर फिगर म्हणून लगेच लक्षात येते की AB डिस्टन्स किती असणार आहे. एवढ्या टोटल डिस्टन्समध्ये ज्यावेळेस आपण हे डिस्टन्स मायनस करू त्यावेळेस आपल्याला डिस्टन्स AB मिळणार आहे. सो देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड C is equal to distance between point A and B plus distance between point B and C. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स यांचे ॲडिशन करून आपल्याला हे टोटल डिस्टन्स मिळणार आहे A आणि C मधलं. सो 17 इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पॉईंट A and B plus 6.5. 17 minus 6.5 is equal to distance between point A and B. This is 10.5. आणि म्हणून आपण लिहू शकतो A आणि B या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स आहे 10.5. सेकंड पॉईंट दिलेले P डॅश Q डॅश R.
डिस्टन्स दिलं आहे पी क्यूमध्ये डिस्टन्स 3.4 आणि क्यू आरमध्ये असणारा डिस्टन्स 5.7. पी इथे आर मध्ये क्यू पॉईंट असणार आहे. क्यू डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू 3.4, डिस्टन्स बिटवीन पॉईंट क्यू अँड आर 5.7. आपल्याला विचारलं पी आर डिस्टन्स, सो हे टोटल डिस्टन्स किती असणार, ह्या दोन डिस्टन्सेसची ॲडिशन. अँड देअरफॉर डी पी आर इज इक्वल टू डी पी क्यू प्लस डी क्यू आर. 3.4 प्लस 5.7 9.1. त्यामुळे ह्या दोन पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स असणार आहे 9.1. 6th क्वेश्चन, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए ऑन अ नंबर लाईन इज 1. एक नंबर लाईन आहे, त्यावरती पॉईंट ए चे कोऑर्डिनेट आहे 1. व्हॉट आर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑन अ नंबर लाईन विच आर ॲट डिस्टन्स 7 युनिट फ्रॉम ए. तर ए या पॉईंटपासून 7 युनिट एवढ्या डिस्टन्सवर असणारे जे पॉईंट आहे त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी एक सॉल्व्ह केलेला आहे. नंबर लाईनवरती पॉईंट ए, त्याचे कोऑर्डिनेट आहे 1. आपल्याला सांगितलं आहे ए पॉईंटपासून 7 युनिट एवढ्या डिस्टन्सवरती, त्यामुळे 7 युनिट आपल्या राईटला पण कन्सिडर करायचं आहे आणि लेफ्ट साईडला सुद्धा कन्सिडर करावं लागेल. सो लेट्स से 7 युनिट ह्या डिस्टन्सवरती एक पॉईंट आहे बी आणि ह्या साईडला 7 युनिट एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट आहे सी. दिस इज 7 युनिट, हे डिस्टन्स आहे 7 युनिट. ओके, आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. मग आपण काय करूया, पॉईंट बीचा कोऑर्डिनेट एक्स अज्यूम करू, पॉईंट सीचा कोऑर्डिनेट वाय अज्यूम करू. आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एकदम सिंपल आहे. 1 पासून 7 युनिट डिस्टन्स म्हणजे ही व्हॅल्यू 8 असणार आहे. 1 पासून लेफ्ट साईडला 7 युनिट डिस्टन्स म्हणजेच काय, या साईडला 7 युनिट 1 - 7 - 6. सो हा पॉईंट असणार आहे -6. किंवा इव्हन तुम्ही कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा बघू शकता. 7 युनिटना 1 2 3 4 5 6 7. सो 1 इथे आहे, सो 0 -1 -2 -3 -4 -5 -6. म्हणजे -6 आणि 8 हे आन्सर असणार आहे. बट हे आन्सर आपल्याला सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये इथे लिहावं लागणार आहे. सो सगळ्यात आधी आपण अज्यूम करूया, लेट्स से पॉईंट बी विथ कोऑर्डिनेट x is at distance 7 unit to right of A, and point C with coordinate y is at distance 7 unit to left of A. ओके, कोऑर्डिनेट पण आपण मेन्शन केले, पॉईंट सुद्धा मेन्शन केलेले आहे. नाव आता 1 आणि एक्स जो आहे एक्स 1च्या राईट साईडला आहे, त्यामुळे एक्स हा नंबर 1पेक्षा मोठा असणार आहे, मोर पॉझिटिव्ह असणार आहे. याचाच अर्थ काय, एक्स इज ग्रेटर दॅन 1. त्यामुळे ज्यावेळेस आपण डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी फाइंड करूया, ए आणि बी, हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स असणार आहे x - 1. मोठ्या कोऑर्डिनेटमधनं लहान कोऑर्डिनेट आपण मायनस करतोय. हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 7 युनिट. सो 7 इज इक्वल टू x - 1. इथे रिझन तुम्ही देऊ शकता, डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इज इक्वल टू 7 युनिट्स. therefore 7 + 1 इज इक्वल टू x आणि एक्सची व्हॅल्यू असणार आहे 8. त्याच पद्धतीने लेफ्ट साईडचे जर आपण नंबर कन्सिडर केले 1 आणि y, या साईडला निगेटिव्ह नंबर्स असणार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली 1 इज ग्रेटर दॅन y. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी हे किती असणार आहे, 1 - y. 1 - y हे डिस्टन्स अगेन दिलं आहे आपल्याला 7 इक्वल टू 1 - y. रिझन डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड सी इज इक्वल टू 7. 7 - 1 इज इक्वल टू -y. 6 इज इक्वल टू -y. y इज इक्वल टू -6. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आली 8, वायची व्हॅल्यू आली -6. अँड देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ एचा कोऑर्डिनेट ऑफ बीचा कोऑर्डिनेट आहे एक्स म्हणजे 8, अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी इज -6. अँड देअरफॉर वी कॅन राईट coordinates
of points on the number line which are at distance of 7 units from A are 8 and minus 6. 8 and minus 6. Question number 7. Write the following statements in conditional form. Conditional form मध्ये हा स्टेटमेंट लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट लिहायचे. दॅट मीन्स वी हॅव टू यूज इफ देन स्टेटमेंट. इफ आणि देन हे दोन वर्ड यूज करून आपल्याला या सगळ्या स्टेटमेंट लिहायचे आहे. फर्स्ट, एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. प्रत्येक रोम्बस स्क्वेअर असतो. हे आपल्याला इफ देन या कंडिशनचा यूज करून हे स्टेटमेंट लिहायचं आहे. सो इफ असणार आहे त्यामध्ये देन असणार आहे. एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर. प्रत्येक रोम्बस स्क्वेअर असतो. हेच आपण कसं लिहू शकतो बघा. रोम्बस आणि स्क्वेअर हे काय, हे आहे क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. बरोबर. एव्हरी रोम्बस इज स्क्वेअर म्हणजे रोम्बस स्क्वेअर असतो. याचाच अर्थ काय, जर एखादा क्वाड्रिलॅटरल रोम्बस असेल तर तो स्क्वेअर असणार आहे. म्हणून इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट इज अ स्क्वेअर. सेकंड, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल सप्लिमेंटरी असतात. याचाच अर्थ काय, इफ अँगल्स आर लिनियर देन दे आर सप्लिमेंटरी. बरोबर. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इफ अँगल्स आर in linear pair then they are supplementary. Simple है. Third, a triangle is a figure formed by 3 segments. ट्रायंगल अशी फिगर असते की जी 3 सेगमेंटची फॉर्म झालेली असते. इफ देन, त्यामुळे आपण असं लिहूया, इफ इट इज अ ट्रायंगल, किंवा आपण असं लिहू शकतो, इफ अ फिगर इज ट्रायंगल. इफ अ फिगर इज अ ट्रायंगल, याचाच अर्थ काय, देन इट इज फॉर्म्ड बाय 3 segments. Then it is formed by 3 segments. Okay. Last, a number having only 2 divisors is called as prime number. एखाद्या नंबरला जर फक्त 2 डिवायझर असेल तर त्याला प्राइम नंबर बोलतो. हेच आपण इफ देनच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, इफ अ नंबर हॅज ओनली 2 डिवायझर देन इट इज अ प्राइम. ओके. सो इफ अ नंबर has only 2 divisors then it is a prime number. दिलेल्या स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या आणि त्यानंतर त्याला इफ देन फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. सो इफ अ नंबर हॅज ओनली 2 डिवायझर्स देन इट इज अ प्राइम नंबर. क्वेश्चन नंबर 8, राईट द कॉन्व्हर्स ऑफ इच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. जे स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय, रिव्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. रिव्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट म्हणजे पी इम्प्लाइज क्यू असेल तर आपण लिहिणार क्यू इम्प्लाइज पी. सो थोडक्यात इफ देन या फॉर्ममध्ये स्टेटमेंट असेल तर आपण काय करतो, हे जे 2 पार्ट आहे हे 2 पार्ट एक्सचेंज करतो, इंटरचेंज करतो. तर याला बोलतो आपण कॉन्व्हर्स. आता काय काय स्टेटमेंट्स आहे त्याचा कॉन्व्हर्स काय काय येणार आहे बघूया. फर्स्ट स्टेटमेंट, इफ सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज ट्रायंगल. जर अँगलची सम 180 डिग्री असेल तर ती जी फिगर असते तिला आपण बोलतो ट्रायंगल. ओके. तर इथे मेन कंडिशन काय की सम जर 180 असेल तर ती फिगर असणार आहे ट्रायंगल. आता आपल्याला याचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे म्हणजे आपल्याला सेकंड पार्ट पुढे घ्यायचा, हा फर्स्ट पार्ट मागे घ्यायचा आहे. सो याचाच अर्थ काय, इफ अ फिगर इज ट्रायंगल, इफ अ फिगर इज ट्रायंगल then the sum of measures of
angles is 180 degree. ठीक आहे, समजलं? हे झालं याचं कॉन्व्हर्स. सेकंड, इफ द सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. जर दोन अँगलची सम 90 डिग्री असेल तर ते अँगल एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असतात. म्हणजे इथे अगेन सम ऑफ मेजर ही कंडिशन दिली आहे, त्याहून कन्क्लुजन काढलं की ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असतात. कॉन्व्हर्स लिहिते त्यामुळे आपण ती सेकंड कॉम्प्लिमेंटवाली कंडिशन पुढे घेणार आहोत. सो आपण असं लिहिणार, इफ टू अँगल्स आर complement of each other then if two angles are complement of each other then sum of measure of then the sum of measures of these two angles is 90 degree. Clear? Third, if the corresponding angles formed by transversal of two lines are congruent then two lines are parallel. म्हणजेच काय की दोन लाईनचे ट्रान्सवर्सल त्यामुळे फॉर्म होणारे करस्पॉन्डिंग अँगलचे कॉन्ग्रुएंट असेल तर त्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. कंडिशन्स काय काय दिलेले आहे? कॉन्ग्रुएंट जर अँगल असतील तर लाईन पॅरलल असतील. त्यामुळे ज्यावेळेस आपण याचा कॉन्व्हर्स घेऊ त्यावेळेस आपल्याला पॅरलल लाईनची कंडिशन अगोदर घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू, इफ टू लाईन्स आर पॅरलल, if two lines are parallel then corresponding angles formed by a transversal of these two lines are congruent. If two lines are parallel then corresponding angles formed by transversal of these two lines are congruent. Last, if the sum of the digits of number is divisible by 3 then a number is divisible by 3. जर एखाद्या नंबरचे डिजिटची सम 3 ने डिव्हिजिबल असेल तर नंबर 3 ने डिव्हिजिबल असतो. सो कंडिशन काय आहे? सम ऑफ डिजिट डिव्हिजिबल बाय 3 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. त्यामुळे इफ मध्ये हा पोर्शन येणार आहे. सो इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, if a number is divisible by 3 then sum of its digits is divisible by 3. Next question, write the antecedent that is given part and consequent part to be proved in the following statement. आपल्याला दोन स्टेटमेंट दिलेला आहे. या स्टेटमेंटमध्ये आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट हा पार्ट कोणता आहे तो आयडेंटिफाय करून तो फक्त मेन्शन करायचा आहे. अँटीसिडेंट म्हणजेच काय? दिलेला पार्ट, गिवन पार्ट, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं त्याला आपण बोलतो कॉन्सिक्वेंट. तर आपल्याला ते मेन्शन इथे करायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं इफ आणि देन हे दोन वर्ड ऑलरेडी यूज केलेले आहे. आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण इफ देन ह्या फॉर्ममध्ये आपल्याकडे स्टेटमेंट असते तर इफ नंतरचा जो पार्ट असणार आहे किंवा इफ नंतरचे जे स्टेटमेंट असणार आहे ही स्टेटमेंट असते अँटीसिडेंट, आणि देन नंतरचे जे पार्ट असणार जे स्टेटमेंट असणार आहे त्याला आपण बोलतो कॉन्सिक्वेंट. याला आपण अजून बोलतो हायपोथेसिस, याला आपण बोलतो कन्क्लुजन, याला आपण बोलतो गिवन पार्ट, याला बोलतो आपण टू प्रूव्ह किंवा टू बी प्रूव्ड. ओके, फर्स्ट स्टेटमेंटमध्ये ऑब्वियस आहे हा असणार आहे अँटीसिडेंट आणि हा असणार आहे कॉन्सिक्वेंट. सो अँटीसिडेंट इफ ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच काय? ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. आणि त्यानंतर कॉन्सिक्वेंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट.
इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हा गिवन आहे आणि हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थोडक्यात. ओके, झालं. सेकंडसाठी आता सेकंड स्टेटमेंटचं बघितले. इफ आणि देन या फॉर्ममध्ये जर कंडिशनल स्टेटमेंट दिले असेल त्यामध्ये हे पोर्शन आयडेंटिफाय करणं आपल्याला खूप इझी जातं, अँटीसिडेंट कोणता आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणता आहे. बट सेकंड स्टेटमेंट जे आहे ते इफ देन या फॉर्ममध्ये नाही आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, ह्या स्टेटमेंटला इफ देन या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्टेटमेंट काय आहे, द डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. पॅरलोग्रामचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात. याला आपल्याला लिहायचं आहे इफ देन या फॉर्ममध्ये. सो पॅरलोग्राम आहे, पॅरलोग्राम म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल, बरोबर. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a parallelogram, then its diagonals bisect each other. Then its diagonal bisect each other. हे झाले इफ देन स्टेटमेंट. आता याचा यूज करून आपल्याला लिहायचे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट. अँटीसिडेंट म्हणजे गिवन, कॉन्सिक्वेंट म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे ते. सो अँटीसिडेंट असणार आहे क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम आणि कॉन्सिक्वेंट असणार आहे इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. बस ह्या दोन स्टेटमेंट तुम्हाला इथे लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 10, ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोइंग इन्फॉर्मेशन इन इच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. काही स्टेटमेंट दिलेलं आहे, ती इन्फॉर्मेशन शो करणारे आपल्याला फिगर्स इथे ड्रॉ करायचे, लेबल्ड फिगर, अँड राईट द अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. आणि हे जे स्टेटमेंट आहे त्याचं आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट सुद्धा इथे लिहायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. पहिली स्टेटमेंट काय दिलेली आहे की दोन इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असतात. तर आपल्याला सगळ्यात आधी ही इन्फॉर्मेशन शो करणारे लेबल फिगर ड्रॉ करायचे. त्यानंतर आपण या स्टेटमेंटवरनं आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. ज्यावेळेस आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचा असतो, अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, आपल्याला स्टेटमेंट ज्यावेळेस इफ देन या फॉर्मॅटमध्ये असते, या फॉर्ममध्ये असते, कंडिशनल स्टेटमेंट असते, त्यावेळेस हा जो पोर्शन असतो इथे जे लिहिलेलं असतं त्याला आपण बोलतो अँटीसिडेंट, इथे जे लिहिलेलं असतं त्याला आपण बोलतो कॉन्सिक्वेंट. त्यामुळे सगळ्यात आधी आपला टास्क काय असणार की ही जी स्टेटमेंट आहे ना, याला आपल्याला इफ देन या फॉर्ममध्ये किंवा कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहावं लागणार आहे. सो फर्स्ट, गिवन टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर, तर आपण याला इफ देन फॉर्ममध्ये कसं लिहिणार, दोन इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असतात. याचाच अर्थ काय, इफ triangles are equilateral, if triangles are equilateral then they are similar. If triangles are equilateral then they are similar. हे झाले if then फॉर्म मध्ये किंवा कंडिशनल स्टेटमेंट. आता आपल्याला सगळ्यात आधी ड्रॉ करायची आहे फिगर. सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय माहिती सगळ्यांना. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल ज्यामध्ये त्या तिन्ही साईडची लेंथ सारखी असते आणि हा प्रत्येक अँगल 60 डिग्री असतो. ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. अ ट्रायंगल इन विच ऑल द साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड एव्हरी अँगल इज 60 डिग्री इज कॉल्ड एज इक्विलॅटरल ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे काय, सिमिलर ट्रायंगल म्हणजे असे दोन ट्रायंगल. आता हे सिमिलर ट्रायंगल काय असते ते आपण डिटेलमध्ये पुढे जाऊन शिकणार आहोतच. बट सिमिलर ट्रायंगल म्हणजे काय, असे दोन ट्रायंगल ज्याचा शेप जो आहे शेप सेम असणार आहे किंवा सिमिलर असणार आहे, बट त्याची साईज डिफरंट असू शकते, साईज मे व्हॅरी. असे जे दोन ट्रायंगल असतात त्याला आपण बोलतो सिमिलर ट्रायंगल. म्हणजे शेप सारखा असणार आहे, साईज सारखी असेल किंवा नसेलही. सो असे जे दोन ट्रायंगल असतात त्याला आपण बोलतो सिमिलर ट्रायंगल. तर आता आपल्याला स्टेटमेंट काय दिलेलं आहे की दोन इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असतात. ऑब्व्हियसली इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असणार आहे कारण हा प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे. त्यामुळे जरी त्यांची साईड लेंथ काही जरी असली तरी सुद्धा त्याचा शेप तर सारखा असणार आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल सिमिलर असणार आहे. त्यामुळे आपण यासाठी एक लेबल फिगर अशी ड्रॉ करू शकतो. दोन ट्रायंगल असे ड्रॉ करूया. यामध्ये या तिन्ही लेंथ सारख्या आहे, या तिन्ही लेंथ सारख्या आहे. याला नाव देऊ आपण ABC. हा दुसरा ट्रायंगल घेऊ PQR. इच अँगल इज 60 डिग्री. ओके, इथे आपण असंही लिहू, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स.
हे झाले लेबल फिगर. त्यानंतर लेबल फिगर ड्रॉ करायचे, त्यानंतर आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. आपण ऑलरेडी कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये स्टेटमेंटला कन्वर्ट केलेलं आहे, त्यामुळे आता आपण लिहूया अँटीसिडेंट. अँटीसिडेंट म्हणजे काय? गिवन पार्ट. गिवन पार्ट म्हणजे इफ नंतर जी स्टेटमेंट असते ती स्टेटमेंट असते अँटीसिडेंट. सो अँटीसिडेंट काय असणार आहे? ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. आणि त्यानंतर कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतर जी स्टेटमेंट असते ती असते कॉन्सिक्वेंट. म्हणजेच काय? टू बी प्रूव्हन. आपल्याला प्रूव्ह इथे काय करायचं आहे? दे आर सिमिलर. आता इथे आपण ऑलरेडी फिगर अज्युम केलेले, 2 ट्रायंगल अज्युम केले आहे, त्यामुळे आपण ती कंडिशन इथे लिहूया. ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल. तर इथे आपण असं लिहू शकतो, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके. आणि कॉन्सिक्वेंटमध्ये दे आर सिमिलर. म्हणजेच काय? ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. लेबल फिगर पण झाली. त्यानंतर अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट सुद्धा आपण इथे मेन्शन केलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला आता सेकंड स्टेटमेंटसाठी पण फिगर ड्रॉ करून अशा इफ कॉन्सिक्वेंट आणि अँटीसिडेंट लिहायचं आहे. सेकंड, इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट देन इच ऑफ देम इज राईट अँगल. जर लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे, राईट अँगल आहे, असे स्टेटमेंट दिलेले आहे. सगळ्यात आधी लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल म्हणजे कोणते? सपोज असा एक अँगल आहे आणि हा एक दुसरा अँगल आहे. ज्यावेळेस या 2 अँगलला मी जॉईन करेल त्यावेळेस हे जे अँगल फॉर्म होते ज्याला आपण बोलतो अँगल्स इन लिनियर पेअर. सो थोडक्यात अशी एक लाईन असते, त्यानंतर अशी एक लाईन आहे, म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल, याला आपण बोलतो अँगल्स इन लिनियर पेअर. एक अशी स्ट्रेट लाईन इथे फॉर्म झाली पाहिजे, याला आपण बोलतो अँगल्स इन लिनियर पेअर. तर त्यांनी कंडिशन काय सांगितले की जर सपोज हे जे 2 अँगल आहे इक्वल मेजरमेंट असेल, कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे हा अँगल जर थीटा असेल, हा अँगल सुद्धा थीटा असेल, त्यावेळेस हा प्रत्येक अँगल असणार 90 डिग्री. सो थीटा थीटा, तर हा थीटाची व्हॅल्यू असणार आहे 90 डिग्री. ओके. लिनियर पेअरमध्ये असणारे अँगल म्हणजे या टाईपचे अँगल. कंडिशन आहे की जर हे कॉन्ग्रुएंट असेल तर हा प्रत्येक वेळेस हा जो अँगल आहे हा अँगल असणार 90 डिग्री. तर आता याची आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे. लिनियर पेअरमध्ये हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, लेट्स से ABC, दुसरा अँगल आहे ABD. हे 2 अँगल लिनियर पेअरमध्ये आहे. हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे इथे जी व्हॅल्यू असणार आहे थीटा, ही व्हॅल्यू आहे थीटा. त्यांनी सांगितलं की हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे 90 डिग्री आणि ही व्हॅल्यू सुद्धा असणार आहे 90 डिग्री. ओके. ही झाली डायग्राम. आता अँटीसिडेंट. अँटीसिडेंट म्हणजे काय? इफ नंतर येणारा पोर्शन. ज्यावेळेस इफ देन स्टेटमेंट असते, इफ या वर्ड नंतर पुढे जो स्टेटमेंट असेल दॅट इज अँटीसिडेंट गिवन, आणि देन नंतर जे स्टेटमेंट असेल दॅट इज टू प्रूव्ह, म्हणजेच कॉन्सिक्वेंट. आता इथे इफ नंतर कोणते स्टेटमेंट आहे हे. सो अँटीसिडेंट अँगल्स इन लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. ओके. आता ह्या फिगरच्या रेफरन्सने आपल्याला ही स्टेटमेंट लिहायची आहे. अँगल ABC अँड अँगल ABD आर अँगल्स इन लिनियर पेअर अँड दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच अँगल ABCची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू अँगल ABDची असणार आहे. दे आर कॉन्ग्रुएंट. लिनियर पेअरमधले अँगल कॉन्ग्रुएंट आहे. दिस इज अँटीसिडेंट. नाव कॉन्सिक्वेंट. देन नंतर काय दिलंय? इच ऑफ देम इज राईट अँगल. इच ऑफ द अँगल इज राईट अँगल. दॅट मीन्स अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल ABD इज इक्वल टू 90 डिग्री. थर्ड, इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगलच्या 2 साईडवर ड्रॉ केलेले अल्टिट्यूड जर कॉन्ग्रुएंट असतील तर देन दोज 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट. तर त्या ट्रायंगलचे ते 2 साईड कॉन्ग्रुएंट आहे असे स्टेटमेंट इथे दिलेले आहे. आपल्याला याच्यावरून लेबल फिगर ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर यामधला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट सुद्धा मेन्शन करायचे आहे. स्टेटमेंट इफ देन फॉर्ममध्ये दिलेली आहे, त्यामुळे इफ नंतरचा हा सगळा पोर्शन असणार आहे अँटीसिडेंट
आणि देन नंतरची सगळी स्टेटमेंट असणार आहे कॉन्सिक्वेंट. ओके, स्टेटमेंट काय दिलेलं आहे, सगळ्यात आधी अल्टिट्यूड म्हणजे काय, ट्रँगलमध्ये अल्टिट्यूड म्हणजे काय असतं, एक ट्रँगल आहे सपोज, या ट्रँगलमध्ये सपोज हा एक वर्टेक्स आहे, हा एक वर्टेक्स आहे, हा एक वर्टेक्स आहे. या वर्टेक्सपासून ऑपोजिट साईडवरती जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर याला बोलता अल्टिट्यूड, याला काय बोलता अल्टिट्यूड. त्याच पद्धतीने ह्या वर्टेक्सपासून या ऑपोजिट साईडवरती जर मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला याला बोलता अल्टिट्यूड. त्याच पद्धतीने इथे सुद्धा एक असणार आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय, थोडक्यात एक हाईट आपण बोलू शकतो किंवा परपेंडिक्युलर बोलू शकतो. ठीक आहे, आता कंडिशन काय आहे की इफ अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रँगल, तर आपण याची डायग्रामच ड्रॉ करू, फिगर ड्रॉ करूया. ट्रँगल कन्सिडर करू ABC. इफ द अल्टिट्यूड ड्रॉन्स ऑन टू साइड्स ऑफ ट्रँगल आर कॉन्ग्रुएंट, आपण दोन साईड कन्सिडर करू, दोन साईडवरती अल्टिट्यूड आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लेट्स से आपण A पासून एक अल्टिट्यूड ड्रॉ करू साईड BC वरती. ओके, आणि त्यानंतर B पासून साईड AC वरती एक अल्टिट्यूड ड्रॉ करू, याला आपण बोलू ABCD आणि E. तर आता काय सांगितलं, इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ ट्रँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच AD आणि BE ह्या दोन अल्टिट्यूड कॉन्ग्रुएंट आहे, दॅट मीन्स AD कॉन्ग्रुएंट टू BE, देन दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. तर याचाच अर्थ काय, या कोणत्या साईडवरती ड्रॉ केला आहे, BC वरती आणि AC वरती, तर याचाच अर्थ काय, BC आणि AC कॉन्ग्रुएंट असणार आहे. हे असणार आहे कॉन्सिक्वेंटचा पार्ट. समजलं. तर आता आपण लिहूया अँटीसिडंट. इथे मेन्शन करू आपण ट्रँगल ABC in which AD is perpendicular to side BC आणि BE is perpendicular to side AC. ओके, अँटीसिडंट म्हणजे इफ नंतरची स्टेटमेंट, द अल्टिट्यूड्स drawn on two sides of triangle are congruent. तर या ट्रँगलसाठी अल्टिट्यूड कोणता आहे, दॅट मीन्स सेगमेंट AD is congruent to segment BE. This is given or this is antecedent. त्यानंतर कॉन्सिक्वेंट म्हणजे देन नंतर काय आहे, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट, दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजेच ही अल्टिट्यूड ड्रॉ केली आहे या साईडवरती, सो साईड BC इज कॉन्ग्रुएंट टू, ही अल्टिट्यूड ड्रॉ केली साईड AC वरती, साईड AC. हे झालं टू बी प्रूव्हन ऑन कॉन्सिक्वेंट. समरी, चॅप्टरचं नाव आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री. त्यामुळे आपण या चॅप्टरमध्ये आपल्याला हा विषय शिकण्यासाठी काय काय बेसिक कन्सेप्ट लागणार, त्यामधल्या काही कन्सेप्टचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात केली होती विथ पॉईंट. पॉईंट म्हणजे काय असतं, पॉईंट म्हणजे एनी लोकेशन शोन बाय डॉट, याला आपण बोलतो पॉईंट. पॉईंटचे काही डेफिनेशन नाही, त्याला साईज नसते, शेप नसते किंवा त्याला लेंथ नसते, विड्थ नसते, काही नसतं. सो एनी लोकेशन विच इज शोन बाय डॉट इज कॉल्ड एज पॉईंट. आता हे जे पॉईंट आहे, पॉईंटचा अभ्यास आपण केला विथ रेफरन्स टू नंबर लाईन. नंबर लाईनवरती आपण बघितलं, नंबर लाईन म्हणजे 0, या साईडला पॉझिटिव्ह नंबर असते, या साईडला निगेटिव्ह नंबर असतात. तर आपण बघितलं की सपोज 1 2 3 -1 -2, इथे एक पॉईंट आहे, या पॉईंटचं नेम आहे A. इथे एक पॉईंट आहे, या पॉईंटचं नेम आहे B. तर A ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स आहे 1, A या पॉईंटचा कॉर्डिनेट आहे 1, B या पॉईंटचा कॉर्डिनेट आहे 2. सो कॉर्डिनेट म्हणजे काय, त्या पॉईंटचं लोकेशन किंवा ॲड्रेस असं आपण बोलू शकतो किंवा त्याची पोझिशन कुठे आहे. त्यामुळे ज्यावेळेस A हा पॉईंट इथे आहे, याचाच अर्थ काय, पॉईंट Aचे कॉर्डिनेट आहे 1, इथे पॉईंट B आहे म्हणजे पॉईंट Bचं कॉर्डिनेट आहे -2. तर कॉर्डिनेट ऑफ पॉईंट काय असतं ते आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं दोन पॉईंटमध्ये असणारं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करू शकतो. सपोज आपल्याला A आणि B या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, तर ते डिस्टन्स आपण डिनोट करतो डिस्टन्स बिटवीन पॉईंट A आणि B. ओके, किंवा हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स म्हणजे A आणि B याची लेंथ, सो L ऑफ AB. ज्यावेळेस आपण डिस्टन्स लिहितो, डिस्टन्स आपण D ने दाखवतो आणि इथे कॉमा असतो. ज्यावेळेस लेंथ आपण घेतो त्यावेळेस तो L ने दाखवतो आणि इथे मध्ये कॉमा नसतो, लेंथ ऑफ AB.
ओके, ज्यावेळेस आपल्याला पॉईंट ए आणि पॉईंट बी मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल, आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स ही नेहमी नॉन निगेटिव्ह क्वांटिटी असते. याचाच अर्थ काय, डिस्टन्स एकतर 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. सो थोडक्यात हे जे डिस्टन्स आहे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली पाहिजे, म्हणून आपण काय करतो, नेहमी मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट मायनस करतो. आता इथे जर तुम्ही बघितलं पॉईंट ए, आपल्याला ए आणि बी या दोन पॉईंटमधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. एचा कॉर्डिनेट आहे 1, बीचा कॉर्डिनेट आहे -2. 1 आणि -2 यामध्ये 1 इज ग्रेटर दॅन -2. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स ए बी फाइंड आउट करायचं असेल त्यावेळेस आपण काय करणार, 1 मधून आपण -2 मायनस करूया. सो 1 + 2 दॅट इज इक्वल टू 3. 1 2 3. सो यामध्ये असणारा डिस्टन्स आहे 3, किंवा आपण हे असं लिहू शकतो, लेंथ ए बी इज इक्वल टू 3. तर अशा पद्धतीने आपण दोन पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करतो विथ द हेल्प ऑफ कॉर्डिनेट्स. ओके, यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला काय करायचं, कॉर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची. डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नसतं, डिस्टन्स निगेटिव्ह नसतं, म्हणून आपण नेहमी मोठ्या कॉर्डिनेटमधून लहान कॉर्डिनेट मायनस करतो. ओके, आता यानंतर डिस्टन्सेस नंतर आपण बघितलं बिटवीननेस. एक आपण टर्म बघितली बिटवीननेस. बिटवीननेस म्हणजे काय, सपोज 3 पॉईंट्स दिलेले असतील, पी अँड आर असे 2 पॉईंट आहे, आणि क्यू पॉईंट पी आणि आरच्या मध्ये लाय करतोय. तर आपण हे कसं लिहितो, पी डॅश क्यू डॅश आर. हे आपण कसं रीड करतो की क्यू इज इन बिटवीन पी अँड आर. ओके, आता हे जर आपण लेंथच्या फॉर्ममध्ये लिहिलं, सो लेंथ पी क्यू प्लस लेंथ क्यू आर, ही लेंथ आणि ही लेंथ, या दोन लेंथची आपण ज्यावेळेस ॲडिशन करू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे टोटल लेंथ. सो दॅट इज इक्वल टू लेंथ पी आर. ओके, सो लेंथ पी आर इज इक्वल टू लेंथ पी क्यू प्लस लेंथ क्यू आर. आपल्याला यावरती या कन्सेप्टवर आधारित बरेचसे क्वेश्चन असे असतात की आपल्याला सांगितलेलं असतं, लेट से ए डॅश बी डॅश सी, म्हणजे बी हा ए आणि सीच्या मध्ये आहे, बी इज इन बिटवीन ए अँड सी, आणि आपल्याला दिलेली असते लेंथ ए बी किंवा लेंथ बी सी, आणि त्यानंतर आपल्याला थर्ड लेंथ फाइंड करायची असते. यामधल्या 2 लेंथ दिलेल्या असतात, एक लेंथ आपल्याला फाइंड करायची असते, त्यावेळेस आपल्याला ह्या रिलेशनचा यूज करायचा असतो. सो दिस इज अबाउट बिटवीननेस. बिटवीननेस नंतर आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्या होत्या, लाईन सेगमेंट, लाईन, रे, काय असतं ते. सो लाईन आणि लाईन सेगमेंट यामध्ये सुद्धा डिफरन्स असतो. सपोज मी असं एक पार्ट कन्सिडर केला लाईनचा, सो याला आपण बोलतो लाईन सेगमेंट. याला काय बोलतो आपण, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट आपण नेहमी कशाने दाखवतो, SEG सेग. याला आपण बोलणार सेगमेंट ए बी, किंवा याला अजून आपण बोलू शकतो सेगमेंट बी ए. यामध्ये ए आणि बी हे या लाईन सेगमेंटचे एंड पॉईंट असतात. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघितला रे. रे म्हणजे काय असतं, इथे एक पॉईंट असणार आहे, लेट्स से बी, इथे पी हा पॉईंट आहे, सो दिस इज रे ए बी. ओके, रे असेल, रेमध्ये नेहमी या एक ॲरो असतो, एका डायरेक्शनमध्ये एक ॲरो दिलेला असतो, आणि हा एक एंड पॉईंट असतो किंवा हा एक स्टार्टिंग पॉईंट असतो. रेमध्ये नेहमी एकच स्टार्टिंग पॉईंट किंवा एकच एंड पॉईंट असतो, आणि अशा पद्धतीने फिगर ड्रॉ केलेली असते. सो दिस इज रे ए बी. त्यानंतर आपण बघितली लाईन. लाईन म्हणजे काय, लाईनला दोन्ही साईडला ॲरोज असतात. सो दिस इज लाईन ए बी. लाईन म्हणजे काय, एक रे आणि त्याचा ऑपोजिट रे, या दोघांना ज्यावेळेस आपण कंबाईन करू त्यावेळेस त्याची फॉर्म होणार आहे लाईन. सो दिस इज लाईन ए बी. आता जर तुम्ही बघितलं सेगमेंट ए बी, हा सेगमेंट आहे, सेगमेंट हा लाईनचा सब पार्ट असणार आहे, बरोबर, किंवा सेगमेंट हा लाईनचा सबसेट असणार आहे असं आपण बोलतो. क्लिअर. सेगमेंटमध्ये ॲरो नसतो, रेमध्ये एक ॲरो असतो, लाईनमध्ये दोन्ही साईडला ॲरो असतो, म्हणजे हे दोन्ही साईडला एक्सटेंड होत आहे, रे एक साईडला एक्सटेंड होत आहे, ही फिक्स लेंथ असते. ओके, आता त्यानंतर आपण बघितलं तर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, शेप सारखा असतो, साईज सारखी असते. आता आपण लाईन सेगमेंट कन्सिडर करतो, त्यामुळे इथे आपल्याला फक्त लेंथचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे असे 2 लाईन सेगमेंट की ज्याची लेंथ सारखी आहे, अशा 2 लाईन सेगमेंट ज्याची लेंथ सारखी असेल त्याला आपण बोलतो कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट. सो सपोज एक लाईन सेगमेंट आहे ए बी, दुसरी लाईन सेगमेंट आहे सी डी, याची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, दुसऱ्याची पण लेंथ आहे 5 सेंटीमीटर, तर आपण असं लिहितो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. त्यानंतर आपण या कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. त्यामध्ये आपण 3 प्रॉपर्टी बघितल्या होत्या, फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्ट प्रॉपर्टी होती रिफ्लेक्सिव्हिटी, सेकंड सिमेट्री, आणि थर्ड आहे ट्रान्झिटिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय, दिलेला लाईन सेगमेंट स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतो. सो सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. सिमेट्रीमध्ये आपण काय बघितलं, सपोज सेगमेंट ए बी
हा सेगमेंट सी डी सी कॉन्ग्रुएंट असेल तर याचाच अर्थ काय, सेगमेंट सी डी सुद्धा सेगमेंट ए बीची कॉन्ग्रुएंट असणार आहे. दिस इज सिमेट्री. त्यानंतर ट्रान्झिटिव्हिटीमध्ये आपण काय बघितलं होतं, सपोज सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी, सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई एफ, म्हणजे ए बी सोबत कॉन्ग्रुएंट आहे, बी सी सोबत कॉन्ग्रुएंट आहे, तर याचाच अर्थ काय, ए सी सोबत कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे आपण इथे असं लिहितो ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ई एफ. ही होती थर्ड प्रॉपर्टी ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. त्यानंतर आपण बघितलेलं मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. मिड पॉईंट ऑफ सेगमेंट म्हणजे काय, सेगमेंटच्या एक्झॅक्टली मिडलला असणारा जो पॉईंट असणार आहे दॅट इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट. म्हणजेच काय, ह्या पॉईंटचं या एंड पॉईंटपासूनचा डिस्टन्स नेहमी सेम असणार आहे, इक्वल असणार आहे. सो थोडक्यात सपोज एवढी टोटल 10 सेंटीमीटर जर एवढी लेंथ असेल दिलेल्या सेगमेंटची, तर ह्या साईडनी 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आणि ह्या साईडनी 5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवर असणार हा जो पॉईंट असणार आहे, हा पॉईंट असणार आहे दिलेल्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट. ओके, त्यामुळे मिड पॉईंटची प्रॉपर्टी काय असते, मिड पॉईंट दिलेल्या लाईन सेगमेंटला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो आणि त्याची लेंथ असते टोटल लेंथच्या हाफ. ठीक आहे, आठवतं. आणि कोणत्याही लाईन सेगमेंटला नेहमी एकच मिड पॉईंट असतो, एक सिंगल मिड पॉईंट असतो कोणत्याही लाईन सेगमेंटला. ओके, त्या परपेंडिक्युलॅरिटी म्हणजे काय, सपोज 2 लाईन्स आहे, लाईन एल आहे, ही लाईन एम आहे, या 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्हणजे यामध्ये फॉर्म होणारा अँगल आहे 90 डिग्री. इंटरसेक्शन पॉईंटला अँगल किती फॉर्म होतो, 90 डिग्री. तर इथे आपण असं लिहू शकतो, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. त्याच पद्धतीने सपोज जर इथे मी सेगमेंट ए बी घेतला आहे तर आपण असं लिहू शकतो, सेगमेंट ए बी इज परपेंडिक्युलर टू लाईन एम. याच पद्धतीने एखादा रे असेल तर रे सुद्धा लाईनला परपेंडिक्युलर आहे, हे रिलेशन आपण लिहू शकतो. सो थोडक्यात काय, परपेंडिक्युलर असणार आहे म्हणजेच काय, इथे फॉर्म झालेला अँगल पाहिजे 90 डिग्री. त्यानंतर आपण अजून एक टर्म बघितली होती, एक लाईन आहे आणि एक पॉईंट आहे. ओके, ह्या पॉईंटचं ह्या लाईनपासूनचं डिस्टन्स किती असतं किंवा ते आपण कसं फाइंड आउट करतो. तर ह्या पॉईंटचं ह्या लाईनपासूनचं डिस्टन्स म्हणजे काय, या पॉईंटपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. ओके, तर ही जी लेंथ असणार आहे या परपेंडिक्युलरची, ही लेंथ म्हणजे ह्या पॉईंटचं ह्या लाईनपासूनचा डिस्टन्स असणार आहे. फाईन. तर यामध्ये हा जो पॉईंट असतो, सपोज ही परपेंडिक्युलर आपण पी हा पॉईंट आहे, एल ही लाईन आहे, पी या पॉईंटपासून आपण एल लाईनवर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ही परपेंडिक्युलर ह्या लाईनला इथे इंटरसेक्ट करते ॲट पॉईंट एम. तर हा जो पॉईंट एम आहे ना, याला आपण काय बोलतो, फूट ऑफ परपेंडिक्युलर. फूट ऑफ परपेंडिक्युलर. ठीक आहे, आठवत आहे. तर हे झालं डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करतो. म्हणजे एखाद्या पॉईंटचं लाईनपासूनचं डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे आणि हे डिस्टन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स. ओके, त्यानंतर आपण अजून एक टर्म यामध्ये बघितलेली, कंपॅरिझन ऑफ सेगमेंट. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजे काय, 2 लाईन सेगमेंट दिलेले असतील आणि आपल्याला ते कम्पेअर करायचे. म्हणजे काय करतो आपण, त्याच्या लेंथ कम्पेअर करतो. लेंथ कम्पेअर करून आपण डिसाईड करतो, लेट्स से एक लाईन सेगमेंट ए बी, दुसरी लाईन सेगमेंट सी डी आहे. आपण लेंथ कम्पेअर करतो आणि मग त्यावरून आपण रिलेशन लिहू शकतो. जसं ह्या केसमध्ये ए बी इज लेस दॅन सी डी, ए बीची लेंथ सी डीपेक्षा लहान आहे, म्हणजे सेगमेंट ए बी इज लेस दॅन सेगमेंट सी डी. नेक्स्ट आपण बघितलेलं कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याच कॉन्व्हर्स आणि कॉन्व्हर्स काय असतं ते. सो कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे असे स्टेटमेंट ज्यामध्ये काय ते कंडिशन दिलेली असते. कंडिशन दिले म्हणजे तिथे 2 वर्ड्स असतील, एक असेल इफ आणि दुसरं असणार आहे देन. म्हणजे इफ दिस कंडिशन देन दिस कंडिशन. तर अशा टाईपच्या स्टेटमेंटला आपण बोलतो कंडिशनल स्टेटमेंट. यामध्ये इफ नंतर इथे जी स्टेटमेंट असते याला आपण बोलतो अँटीसिडंट. इथे जी स्टेटमेंट असते याला आपण बोलतो कॉन्सिक्वेंट. याला काही ठिकाणी हायपोथेसिस पण बोलतात, याला बोलतात कन्क्लुजन. इफ नंतर जी इन्फॉर्मेशन असते दॅट इज गिवन डेटा आणि देन नंतर जी आपल्या जी इन्फॉर्मेशन असते त्याला आपण बोलू शकतो टू बी प्रूव्हन, किंवा आपल्याला काय प्रूव्ह करायचा आहे तो डेटा. ओके, त्यानंतर ज्यावेळेस आपण इफ आणि देन हे जे इथे ज्या 2 स्टेटमेंट, ह्या 2 स्टेटमेंट इंटरचेंज करतो त्यावेळेस जे आपल्याला मिळतं, सो दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ दॅट स्टेटमेंट. कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. सो दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला ज्यावेळेस कॉन्व्हर्स फाइंड करायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज करतो. म्हणजे इथे जे स्टेटमेंट आहे, इथे जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे येते, इथली इन्फॉर्मेशन इथे जाते. सो त्याला आपण बोलतो कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट. बट कॉन्व्हर्स ऑफ गिवन एखादी स्टेटमेंट आहे आणि आपण त्याचा कॉन्व्हर्स फाइंड केला तर प्रत्येक वेळेस हा कॉन्व्हर्स ट्रू असेल असं नाही. कधी तो कॉन्व्हर्स ट्रू पण असू शकतो किंवा तो कॉन्व्हर्स फॉल्स सुद्धा असू शकतो. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट कॉन्व्हर्स नंतर आपण बघितलं होतं 2-3 टर्म्स. पॉस्च्युलेट काय असतं,
पॉस्ट्युलेट, त्यानंतर थेरम, नंतर प्रूफ आणि प्रूफचे 2 टाईप बघितले होते. सो पॉस्ट्युलेट म्हणजे काय? पॉस्ट्युलेट म्हणजे काय? एनी जॉमेट्रिक स्टेटमेंट, अशी कोणतीही जॉमेट्रिक स्टेटमेंट की जी सेल्फ प्रूव्हन असते, म्हणजे आपल्याला ती प्रूव्ह करण्याची गरज नाही, ते आपण ॲज इट इज ट्रूथ म्हणून ती स्टेटमेंट ॲक्सेप्ट केलेली असते, त्याला आपण बोलतो पॉस्ट्युलेट. पॉस्ट्युलेटचा यूज करून बरेचसे थेरम आपण प्रूव्ह करतो. सो त्यामधलं आपण एक पॉस्ट्युलेट बघितलं होतं की एक पॉईंट आहे, या पॉईंटमधून इन्फानाईट लाईन पास होऊ शकतात. हे एक पॉस्ट्युलेट आहे, युक्लिड्स पॉस्ट्युलेट आहे. आता हे पॉस्ट्युलेट कधी प्रूव्ह नाही केलेलं, की हे आपण ॲज इट इज ओके हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे मॅथमॅटिक्समधलं, असं कन्सिडर करून आपण त्याचा यूज करून बाकीचे थेरम्स प्रूव्ह केलेले आहे. सो असे जे स्टेटमेंट असतात की जे सेल्फ प्रूव्हन असतात, असे जे जॉमेट्रिक स्टेटमेंट असतात त्याला आपण बोलतो पॉस्ट्युलेट. त्यानंतर सेकंड आहे थेरम. थेरम म्हणजे काय? की आपल्याला जे लॉजिकली प्रूव्ह करावे लागतात असे जे स्टेटमेंट असतात त्याला बोलतात थेरम. आणि प्रूफ म्हणजे काय? हे थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे काही लॉजिकल स्टेटमेंटचा यूज करावा लागतो त्याला आपण बोलतो प्रूफ. आता प्रूफचे पण आपण 2 टाईप बघितले होते, एक होता डायरेक्ट प्रूफ, एक होता इनडायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय? ज्या कंडिशन्स आपल्याला डिराईव्ह करायच्या, त्या कंडिशन दिलेल्या गिवन डेटाच्या आधारावरती आपण त्या कंडिशन्स डिराईव्ह करतो डिरेक्ट मेथडने, त्याला आपण बोलतो डायरेक्ट प्रूफ. आणि जे दुसरे आहे इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ याला अजून काय बोलतो आपण? मेथड बाय कॉन्ट्रडिक्शन. मेथड बाय कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? सपोज आपल्याला सांगितलं असेल की आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, लेट्स से ए इक्वल टू बी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट प्रूफ यूज करतो, इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे मेथड ऑफ कॉन्ट्रडिक्शन, यामध्ये आपली सगळ्यात आधी आपण काय करतो, ज्यावेळेस आपण हे प्रूव्ह करणार आहोत त्यावेळेस आपण ॲझ्युम करणार, लेट्स ॲझ्युम ए नॉट इक्वल टू बी, म्हणजे जी दिलेली कंडिशन आहे त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट आपण ॲझ्युम करतो. आपण ए नॉट इक्वल टू बी ही स्टेटमेंट अझ्युम करू आणि त्यानंतर आपण अशा काही कंडिशन्स डिराईव्ह करू की ज्यावरून आपण प्रूव्ह करू की आपलं हे ॲझम्पशन रॉंग आहे, आपलं ॲझम्पशन रॉंग आहे म्हणजेच काय? त्याच्या ऑपोजिट स्टेटमेंट दॅट इज ए इक्वल टू बी इज ट्रू. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रूफचा यूज करतो. सो अशा पद्धतीने आपल्या बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधनं तुम्हाला खरोखर काही शिकायला मिळत आहे तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.